ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर उपस्थित सर्व भक्तांना माझा दंडवत प्रणाम आणि खूप खूप धन्यवाद की आपण एकत्र आले आहात। आणि येत्या काही दिवसांमध्ये रविवारी आपण पहिल्यांदा बारामतीत खूप मोठी गोष्ट करणार आहोत आणि ती आहे की श्री जगन्नाथजी यांची रथयात्रा आपण साजरी करणार आहोत। पहिल्यांदा मी जेव्हा जगन्नाथजींना बघितलं, अं, माझा जन्म पण इथला महाराष्ट्रातला आहे, तर जगन्नाथजींचं जे रूप आहे, जगन्नाथजींचे जे रंग आहेत किंवा त्यांचे डोळे एवढे मोठे जे दिसत आहेत, तर मलाही थोडं वेगळं वाटलं पहिल्यांदा जेव्हा मी आठवण करतोय। म्हटलं हे कोण आहेत? आणि मला नेहमी विचार पडायचा की आपण श्रीकृष्णांची सेवा करतोय, आपण श्रीकृष्णांचे भक्त आहोत, मग हे जगन्नाथजी नक्की कोण आहेत? आणि मग मी एक गोष्ट वाचली की पाश्चात्य देशांमधल्या भक्तांना पण हाच प्रश्न पडायचा की श्रील प्रभुपाद नेहमी गीतेवर बोलतायत, भागवतावर बोलतायत आणि श्रीकृष्ण हे भगवंत आहेत हे नेहमी स्थापित करतायत, पण श्रील प्रभुपाद जगन्नाथजींची सेवा करतायत, तर मग हे जगन्नाथजी आहेत कोण? तर मग एकदा पाश्चात्य देशातल्या या भक्तांनी प्रभुपादांना प्रांजळपणे हा प्रश्न विचारला की हे कोण आहेत? तर तेव्हा प्रभुपाद म्हणाले की हे श्रीकृष्ण आहेत, आणि ते पण वृंदावनाच्या मूडमध्ये असणारे श्रीकृष्ण आहेत। तर मग या भक्तांनी निरागसपणे प्रभुपादांना प्रश्न विचारला, पण हे प्रभुपाद श्रीकृष्णांसारखे दिसत नाहीत, हे वेगळे दिसतात। आणि तेव्हा प्रभुपादांनी पटकन त्या जगन्नाथजींकडे असं वाकून बघितलं आणि मग या भक्तांकडे बघून म्हणतात, ते वेगळे दिसतात का? मला नाही दिसत आहे ते वेगळे। आणि जेव्हा हे प्रभुपादांनी म्हटलं, तेव्हा या सगळ्या भक्तांना लक्षात आलं की जगन्नाथजी वेगळे दिसतात हे आपल्या भौतिक चेतनेमुळे दिसत आहेत। कारण शिल प्रभुपादांनी ज्या आश्चर्याने बघितलं आणि म्हणाले, हो का, वेगळे दिसतात का, मला नाही दिसत वेगळे। तर मग एक लक्षात आलं की जगन्नाथजींना बघण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन लागतो, एक आध्यात्मिक दृष्टी लागते, एक पावित्र्य लागतं। तशा प्रकारे हे जे जगन्नाथजी आहेत यांची सेवा करायला मिळणं हे अहोभाग्य आहे। ज्यांचा जन्म भारताच्या बाहेर झालाय, ज्यांना हिंदू धर्मामध्ये जन्म नाही मिळू शकला काही कारणांमुळे, अशा सगळ्या लोकांना जरी ते कितीही मोठे वैष्णव असले आणि आपण कितीही नियमांचे पालन करत असलो तरी पण आज देखील
श्री जगन्नाथपुरी धाम येथे जे मंदिर आहे जगन्नाथजींचं, तिथे त्यांना प्रवेश नाहीये. जस्ट भारताबाहेर त्यांचा जर जन्म झाला असेल, हिंदू धर्माबाहेर त्यांचा जन्म झाला असेल, अशा लोकांना आज जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये प्रवेश देखील नाहीये. ते वाट बघत असतात. इस्कॉनशी कनेक्टेड जितके भक्त आहेत पाश्चात्य देशातले, त्या सर्वांसाठी रथयात्रेचा दिवस किती महत्वाचा दिवस असेल विचार करा. जसं आपण शनिवारच्या दिवशी मंदिरात येतो आणि आपल्याला इथे दर्शन मिळतं, तसं अमेरिकन किंवा युरोपियन भक्तांसाठी पूर्ण वर्षात एकच दिवस आहे, जेव्हा त्यांना दर्शन मिळतं. ते आहे रथयात्रेचा दिवस. तर शृंगार दर्शनाला रविवारी जर आपण आलात आणि जेव्हा तो शंख वाजतो आणि दर्शनाचे पडद्याचे पट उघडतात आणि आपल्याला दर्शन मिळतं, तेव्हा जो आनंद होतो, आपल्याला रोज मिळू शकतो. पण जस्ट या एका कारणामुळे, की आपण भारतात जन्म घेतलाय. जर आपला भारताच्या बाहेर जन्म असता, रथयात्रेच्या एका दिवशी जेव्हा जगन्नाथजी मंदिराला सोडून रथावर आरूढ होतात, त्या एका दिवशी फक्त पाश्चात्य देशातल्या भक्तांना तो दर्शन मिळतो. पण या अशा भक्तांना पण, ज्यांना साधारण परिस्थितीमध्ये प्रवेशही नाहीये, श्रील प्रभुपादांनी काय केलं असेल? श्रील प्रभुपादांनी या सगळ्या वैष्णवांना श्री जगन्नाथजींचं दर्शन काय? श्री जगन्नाथजींची स्थापना करण्याचा अधिकार दिला, श्री जगन्नाथजींची सेवा करण्याचा अधिकार दिला आणि बऱ्याचशा लोकांना ज्यांची दीक्षाही नाही झालीये, ज्यांची एका अर्थाने विधी मार्गाने जर बघितलं तर आपली दीक्षा पण नसेल झाली, पण अशा भक्तांना पण जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा हे त्यांची सेवा स्वीकार करायला तयार आहेत. विचार करा, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा किती कृपाळू आहेत. बाकीच्या मंदिरांमध्ये एका साधारण व्यक्तीला आतमध्ये देवघरात कधी घेत नाहीत. म्हणतात, तुमचा जन्म या परिवारात झालाय का? तुमचे हे सगळे विधी-विधानं झाली आहेत का? पण इस्कॉनमध्ये श्रील प्रभुपादांच्या कृपेने जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या सेवेसाठी सगळे नियम बाजूला ठेवून श्रील प्रभुपादांनी आपल्याला शिकवलंय, की जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा हे श्रीकृष्ण तर आहेतच, कृपाळू तर आहेतच, पण त्यातल्या त्यात सगळ्यात कृपाळू रूप आहे. तर या जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांची रथयात्रा करायला आपल्याला चान्स मिळतोय. आणि एका अर्थाने मी सांगू शकतो, की आपण इतिहास घडण्याच्या अ, मार्गावर एकच छोटासा भाग बनतोय. या रविवारी जेव्हा पहिल्यांदा जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आपल्या मंदिरातले रथावर आरूढ होतील आणि आपल्यामधून काही लोकांना त्याचं दर्शन मिळेल आणि आपण तो रथ खेचू शकू. विचार करा, आपण किती मोठी गोष्ट करतोय. श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहत होते. श्री चैतन्य महाप्रभूंना नवद्वीपमध्ये पण श्रीकृष्णांप्रती इतकं प्रेम होतं. पण नवद्वीपवासी साधारणपणे त्यांच्या त्या प्रेमाला ओळखू नाही शकले. असं म्हणतात ना, आपल्याच गावामध्ये माणसाला किंमत नसते. तसं श्री चैतन्य महाप्रभू जरी प्रेम अवतार आहेत, पण नवद्वीपच्या लोकांनी त्यांना ओळखू नाही शकले. आणि म्हणून मग श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं, की मला जर प्रचार करायचा असेल, लोकांना हे प्रेम संकीर्तन जर दान द्यायचं असेल, तर मला या नवद्वीपमधून बाहेर पडायला लागेल. आणि त्यांनी संन्यास स्वीकारला. पण संन्यास स्वीकारून पण त्यांच्या आईनी त्यांना काय विनंती केली? तुम्हाला नेहमी वृंदावनाला जायची इच्छा असते, पण माझी एक विनंती आहे, वृंदावनामध्ये जे श्रीकृष्ण राहतात, तेच इथे बंगालच्या जवळ जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजींच्या रूपात राहतात. तुम्ही वृंदावनला जर गेलात, तर वृंदावन बंगालवरून खूप दूर आहे. तर माझी एकच विनंती आहे, की तुम्ही कृपया इथे जगन्नाथपुरीला राहा. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी पण आपल्या आईच्या त्या विनंतीला मान देऊन बंगालच्या जवळ जगन्नाथपुरी इथे राहिले. श्री मध्य लीला चैतन्य चरितामृतमध्ये खूप सुंदर वर्णन आहे. एक दिवस आधी रथयात्रेच्या असतं गुंडीचा मार्जन. गुंडीचा मार्जन म्हणजे जिथे श्री चैतन्य महाप्रभू आणि इतर भक्त जगन्नाथजींना घेऊन येतील, त्या मंदिराला म्हणतात गुंडीचा मार्जन. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः आपल्या भक्तांना सोबत घेऊन त्या गुंडीच्या मंदिराला साफ-सफाई केली आणि त्याचं विस्तृत वर्णन आपण मध्य लीला मध्ये वाचू शकतो. त्याच्या पुढचा जो अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला त्या दिवसाला घेऊन जातात, जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी रथयात्रेमध्ये भाग घेतला. आपण त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया. तर म्हणतात, अंधार असताना पहाटे पहाटे त्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे भक्त तयार झाले आणि रथयात्रेच्या त्या पवित्र प्रसंगामध्ये भाग घेण्यासाठी मंदिराच्या समोर उपस्थित झाले. मग एक काळ येतो जेव्हा जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा जे 15 दिवस अ, कोणाला दर्शन देत नाहीत. कारण स्नान पौर्णिमा जेव्हा होते, स्नान पौर्णिमेच्या दिवशी जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांवर पाण्याने स्नान होतं. तर तेव्हा त्यांना एक थोडी थंडी वाजते आणि त्यांना ताप येतो.
तर मुंबईमध्ये एक भक्त आहेत, डॉक्टर अल्वा म्हणून. त्यांची ओळख आहे जगन्नाथपुरी मंदिरात. त्यांनी तिथे भरपूर सेवा केली आहे. तर त्यांना त्या आतमधल्या पुजारींनी सांगितलं की खरोखर जगन्नाथ बलदेव सुभद्रा जगन्नाथपुरीमध्ये आहेत. त्यांच्या शरीरामध्ये ऊब किंवा उष्णता जाणवते तेव्हा त्यांना एक थोडा ताप येतो. तर 15 दिवसांच्या दर्शन न मिळाल्यानंतर रथयात्रेच्या दिवशी जगन्नाथ बलदेव सुभद्रा बाहेर येतात आणि श्री चैतन्य महाप्रभू अनेक तासोन तास इथे वाट बघतायत की जगन्नाथ बलदेव सुभद्रा मला कधी दर्शन देतील. तर तो जो भाग आहे त्याला म्हणतात पांडू विजय, किंवा आज 500 वर्ष होऊन गेलेत तर आजच्या काळामध्ये त्याला म्हणतात पहंडी म्हणतात, की जेव्हा जगन्नाथ बलदेव सुभद्रा असे बाहेर येतात आणि रथावर चढतात. पहिले बलभद्र बलरामजी येतात, त्याच्यानंतर सुभद्रा देवी येतात आणि त्याच्यानंतर जगन्नाथजी येतात. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या सगळ्या भक्तांसोबत होते आणि तेव्हा त्यांनी जगन्नाथजींना बघितलं तेव्हा म्हणाले, मणिमा मणिमा. मणिमा म्हणजे ओडिया भाषेमध्ये खूप मोठे व्यक्ती. जसं आपण म्हणतो खूप कोणी मोठे साहेब असतील तर आपण म्हणतो तसं म्हणतात मणिमा मणिमा. आणि जेव्हा भगवंत असे बाहेर येऊन रथावर आले, मग तेव्हा कीर्तन करायची वेळ झाली. श्री चैतन्य महाप्रभू तर वाट बघत होते. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या भक्तांनी हातामध्ये हार घेतले आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रत्येक भक्ताच्या गळ्यामध्ये स्वतः एक एक हार टाकला. स्वतःच्या हातात त्यांनी चंदन घेतलं आणि प्रत्येक भक्ताला त्यांनी तिथे स्वागत केलं. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सगळ्या भक्तांना एकत्र करून त्या रथाच्या अवतीभोवती कीर्तनाचे समूह बनवले. तर त्यांनी 4 समूह बनवले जे रथ यात्रेमध्ये भाग घेण्यासाठी रथाच्या समोर होते. एक समूह डावीकडे होता, एक समूह उजवीकडे होता आणि तशा प्रकारे एक समूह मागे होता. प्रत्येक समूहामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः ठरवलं की गाणार कोण, मृदंग कोण वाजवणार आणि त्या समूहामध्ये त्या गोलाकारामध्ये नृत्य कोण करणार. त्याच्यामध्ये गाणार कोण, तर पहिल्या सर्कलमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की इथे श्रीवास पंडित गाणार. दुसऱ्या समूहामध्ये सांगितलं इथे अद्वैत आचार्य गाणार. तिसऱ्या समूहामध्ये सांगितलं इथे नित्यानंद प्रभू गाणार. इथे मृदंग हे वाजवणार. इथे वक्रेश्वर पंडित नृत्य करणार. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी फक्त सगळ्यांच्या गळ्यात हार नाही टाकले. श्री चैतन्य महाप्रभूंनी फक्त सगळ्यांना सजवलं नाही, तर सगळ्यांना सेवेमध्ये स्थान दिलं आणि अशा प्रकारे छान नियोजन केलं. तर रथाच्या समोर 4 पार्टीज, डान्स संकीर्तन पार्टी, आजूबाजूला एक एक आणि मागे एक. आणि प्रत्येक या समूहामध्ये 2-2 मृदंग. हे पण ठरवलं, असं नाही की 3 मृदंग आहेत कुठे एक मृदंग आहे. सिस्टमॅटिक एकदम पद्धतशीरपणे त्यांनी हे सगळं आयोजन केलं. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी खूप सुंदर सांगतात, म्हणतात अशा प्रकारे हे सगळ्या भक्तांचे ढग एकत्र झाले. आणि जेव्हा भक्तांचे ढग एकत्र झाले आणि जेव्हा संकीर्तन सुरू झालं, तेव्हा प्रत्येक भक्ताला श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी आवृत्त केलं आणि प्रत्येक भक्ताच्या डोळ्यातून प्रेमाश्रू व्हायला लागले. आणि म्हणून जसं आज पण आपण बघतो पावसाळ्यामध्ये जेव्हा ढग एकत्र येतात आणि ढग एकमेकाशी क्रॅश होतात किंवा एकमेकांना त्यांचे भेट होते, तेव्हा पाऊस सुरू होतो. तशाच प्रकारे हे सगळे निरनिराळे भक्त ज्यांना श्री जगन्नाथजींशी प्रेम आहे, जेव्हा एकत्र आले तेव्हा त्या सगळ्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू व्हायला लागले. श्री चैतन्य महाप्रभू कधी या समूहात असायचे, मग 2 मिनिटांनी दुसऱ्या समूहात जायचे, 3 मिनिटांनी तिसऱ्या समूहात जायचे. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी कोणाला असं नाही वाटू दिलं की मी तुमच्या सोबत नृत्य नाही करत आहे. या 7ही डान्स पार्टीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू कधी इथे कधी तिथे कधी इथे कधी तिथे असे डान्स करत होते आणि भगवंतांना स्वागत करण्यासाठी म्हणत होते हरी हरी. आणि कधी कधी म्हणत होते जय जगन्नाथ जय जगन्नाथ. आणि मग एक आश्चर्याची गोष्ट झाली की जेव्हा हे स्वागताचा विधी जेव्हा सुरू होता, तेव्हा तिथे जगन्नाथपुरीचे महाराजा, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक शब्द आहे छत्रपती. तर शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या डोक्यावर एक असं एक छत्र असायचा आणि म्हणून आदर जेव्हा देतात महाराष्ट्रामध्ये तेव्हा त्या व्यक्तीला म्हणतात छत्रपती म्हणून. ओरिसामध्ये जेव्हा एका व्यक्तीला आदर द्यायचा असतो, तर तिथल्या राजांकडे ना भरपूर हत्ती होते, म्हणून ओरिसाच्या राजाला म्हणतात गजपती. तर त्यावेळेसचे जे गजपती होते ते होते प्रतापरुद्र महाराज.
आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सगळ्या बंगाली भक्तांना जेव्हा सजवलं, जेव्हा त्यांना स्थान दिलं सेवेमध्ये, तेव्हा त्यांनी बघितलं की गजपती प्रताप रुद्र महाराज जे त्या पूर्ण प्रांताचे राजे होते. आपण जेव्हा चैतन्य लीला ऐकतो तेव्हा आपण बघतो की बंगालमध्ये जेव्हा रूप आणि सनातन हे मंत्री असायचे तेव्हा कोणाच्या गव्हर्नमेंटमध्ये होते? तेव्हा होते नवाब हुसेन शाह. तर शेजारी बंगालमध्ये या देशाबाहेरचे लोक तिथे राज्य करायचे, पण बंगालच्या शेजारीच ओरिसा आहे. या ओरिसामध्ये नवाब हुसेन शाह येऊ नाही शकला. तर प्रतापरुद्र महाराज त्यावेळेस इतके शूरवीर राजे होते की त्यांनी नवाब हुसेन शहाचं राज्य ओरिसामध्ये येऊ नाही दिलं. पण हे शूरवीर असताना त्यांचं भगवंतांप्रतीचं प्रेम कधी कमी नाही झालं. श्री चैतन्य महाप्रभूंनी दुरून बघितलं की प्रतापरुद्र महाराज चंदन चंदनाचा गंध असलेला चंदनयुक्त चंदन मिश्र पाणी घेऊन तिथे रस्त्यावर सडा टाकत होते आणि त्यापूर्वी त्यांनी हातामध्ये एक झाडू घेतला होता. आणि त्या झाडूने हे राजे स्वतः आपल्या सर्व प्रजेसमोर जगन्नाथ बलदेव सुभद्रांचा रथ ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्या रस्त्यावर ते झाडू मारत होते. तर या घटनेपूर्वी प्रतापरुद्र महाराजांनी अनेक अनेक वेळा प्रयत्न केले होते की कधीतरी श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन होईल का, श्री चैतन्य महाप्रभूंची भेट होईल का. आणि अनेक अनेक त्यांनी प्रयत्न केल्यानंतर पण श्री चैतन्य महाप्रभूंनी नेहमी हेच उत्तर दिलं होतं, मी एक संन्यासी आहे, मी वैराग्याच्या मार्गावर आहे, मला एका राजाशी भेटून काय फायदा. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी कधी त्यांना भेट दिली नव्हती, नेहमी नाकारलं होतं. पण आज जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी या उच्च राजाला एक झाडू घेऊन भगवंतांसमोर नम्र होताना बघितलं, श्री चैतन्य महाप्रभूंचं मन द्रवित झालं आणि त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी ठरवलं, मला या राजाला नक्कीच कृपा द्यावी लागणार. अशा प्रकारे रथ ओढायला सुरुवात झाली आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी अजून एक दिव्य काम केलं. कोणालाही भक्ताला वाटू नये की महाप्रभू माझ्यासोबत नाहीयेत, महाप्रभू इतरांसोबत आहेत. म्हणून महाप्रभूंनी स्वतःचा विस्तार केला आणि त्याचे 7 संकीर्तन पार्टीज होते. त्या 7ही संकीर्तन पार्टीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू प्रत्येक ठिकाणी होते. तर त्या संकीर्तन पार्टीमध्ये जे भक्त होते, त्यांना वाटायचं की आपलं किती मोठं भाग्य आहे, श्री चैतन्य महाप्रभू आपल्यासोबत आहेत, इतरांसोबत नाहीयेत. पण फक्त 2 व्यक्तींनी हे बघितलं की श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःला विस्तार केला होता आणि 7 रूपांमध्ये 7 संकीर्तन संकीर्तन पार्टीमध्ये बसले होते. हे 2 व्यक्ती होते सार्वभौम भट्टाचार्य आणि प्रतापरुद्र महाराज. त्या दिवसापर्यंत प्रतापरुद्र महाराजांना कधी एवढी कृपा नव्हती मिळाली. प्रतापरुद्र महाराज ज्यांना त्यांना भेटायला, त्यांना दर्शनाला चान्स नव्हता मिळत, त्या प्रतापरुद्र महाराजांना केवळ श्री चैतन्य महाप्रभूंनी हातात झाडू घेताना जेव्हा बघितलं, तेव्हा त्यांना लक्षात आलं, हा जरी आपल्या प्रजेसमोर मोठा राजा असेल, पण भगवंतांसमोर हा एक नम्र सेवक म्हणून त्यांच्या समोर येतोय, म्हणून त्यांना ते दिव्य दर्शन मिळालं. आणि सार्वभौम भट्टाचार्य हे तर श्री चैतन्य महाप्रभूंचे शिष्य आहेत, त्यांना तर कृपा मिळाली होती. या संपूर्ण पुरी नगरीमध्ये फक्त 2 व्यक्तींना श्री चैतन्य महाप्रभू हे 7ही संकीर्तन पार्टीमध्ये दिसले. मी विचार करत होतो की श्री चैतन्य महाप्रभू नेहमी आपल्याला एक शिकवण देतात की आपण दास दास दासानुदास भावनेत राहायला पाहिजे. आणि ही दास दास दासानुदास भावना महत्वाची किती आहे याच्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला रथयात्रेच्या दिवशी किती मोठी शिकवण दिली आहे. एक उच्च राजा फक्त हातामध्ये झाडू घेतोय आणि भगवंतांसमोर जेव्हा झाडू मारतोय, त्या या एका कृतीने श्री चैतन्य महाप्रभूंचं मन द्रवित केलं. आणि थोडं आपण फास्ट फॉरवर्ड करूया की सकाळपासून दुपारपर्यंत या रथयात्रेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी नृत्य केलं आणि ते सगळं करून जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू थकले, तेव्हा अर्ध्या रस्त्यामध्ये एक जगन्नाथ वल्लभ गार्डन आहे. ज्या रस्त्यावर ही रथयात्रा होते, त्या मधोमध एक गार्डन आहे. तिथे श्री चैतन्य महाप्रभू दुपारी थोडा आराम करायला थोडे आडवे पडले. त्या ठिकाणी प्रतापरुद्र महाराज गेले आणि प्रतापरुद्र महाराजांनी आपल्या राजाचा सर्व वेश त्यागला होता. एका साधारण व्यक्तीचे त्यांनी कपडे घातले आणि श्री चैतन्य महाप्रभूंचे पाय दाबू लागले. आणि पाय दाबता दाबता, चरण स्पर्श करता करता त्यांनी काही प्रार्थना गायल्या भागवतातल्या. या प्रार्थना होत्या ज्या गोपिकांनी श्री कृष्णांच्या विरहामध्ये ज्या प्रार्थना गायल्या होत्या, त्या प्रार्थना प्रतापरुद्र महाराजांनी गायल्या. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या प्रार्थना जेव्हा ऐकल्या तेव्हा लगेच उभे झाले आणि म्हणाले, तू कोण आहेस? आणि तेव्हा अगदी नैसर्गिकपणे, स्वाभाविकपणे
प्रतापरुद्र महाराज म्हणतात, मी तुमच्या दासांचा दास आहे आणि माझ्या जीवनामध्ये फक्त एकच आशा आहे की तुझ्या दासांच्या दासांचा दास बनेन. तर ज्या प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी तो पटकन प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहात? आणि ज्या प्रकारे प्रतापरुद्र महाराजांनी पटकन ते उत्तर दिलं, त्याच्यावरून श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं, हे जे उत्तर आहे हे पुस्तकातलं उत्तर नाहीये. या राजाच्या मनामध्ये खरोखर दास दासानुदास भावना आहे. आणि ज्या राजाला वर्षानुवर्ष श्री चैतन्य महाप्रभूंनी कधी दर्शन पण दिलं नव्हतं, भेट नव्हतं दिले, त्या राजाला त्या झाडू घेताना सेवा करताना बघून त्याच जगन्नाथजींनी, त्याच श्री चैतन्य महाप्रभूंनी, विचार करा, चरण स्पर्श करण्याची परवानगी दिली त्या दिवशी. म्हणजे जगन्नाथजींसमोर जेव्हा आपण नम्रपणे सेवा करतो, श्री चैतन्य महाप्रभू आणि जगन्नाथजींना ते किती हृदयस्पर्शी आहे. खूप महत्वाचं आहे. जेव्हा मग रथयात्रा जेव्हा हळूहळू सुरू झाली, काही जे भक्त आहेत जे ते रश्शीने त्या रथयात्रेला खेचत होते, श्री चैतन्य महाप्रभू त्या रथासमोर गेले आणि भगवंतांना बघून त्यांनी एक खूप छान प्रार्थना गायली. नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण्य हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. तर वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये श्रीकृष्णांना उद्देशून ज्या प्रार्थना आहेत त्या श्री चैतन्य महाप्रभूंनी गायला सुरुवात केली. अजून एक त्यांनी प्रार्थना त्या दिवशी गायली, ती आहे, नाहम विप्रो न च नरपतीर नापि वैश्यो न शूद्रो नाहम वर्णी न च गृहपतीर नावनस्थो यतीर्वा किंतु प्रोद्यन निखिल परमानंद पूर्णामृताब्धेर गोपी भरतुर पद कमलयोर दास दास दासानुदास. तर या श्लोकाचा अर्थ आहे, नाहम विप्रो, मी ब्राह्मण नाहीये, मी ब्राह्मण नाहीये, मी क्षत्रिय नाहीये, नरपती, नापी वैश्यो ना शूद्रो, मी शूद्र नाहीये, मी वैश्य नाहीये, मी क्षत्रिय नाहीये, मी ब्राह्मण नाहीये, मी ब्रह्मचारी नाहीये, मी गृहस्थ नाहीये, मी वानप्रस्थ नाही आणि मी संन्यासी नाहीये. मग मी कोण आहे? गोपिकांची काळजी घेणारे जे श्रीकृष्ण आहेत त्यांच्या सेवकांच्या सेवकांचा मी सेवक आहे. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंची स्वतःची ती भावना होती जगन्नाथजींसमोर, आणि तीच भावना जेव्हा त्यांनी त्यांच्या भक्तांमध्ये बघितली तेव्हा त्यांना तो खूप आनंद व्हायचा. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी ती रथयात्रा सुरू झाली आणि त्या रथाच्या समोर श्री चैतन्य महाप्रभू नृत्य करतायत. तर त्यावेळेस एक खूप मस्त घटना आहे की श्रीवास पंडित त्या नृत्याला बघत होते. तर श्री चैतन्य महाप्रभू कधी हात वर करतायत आणि कधी असे गोल फिरतायत आणि श्रीवास पंडित त्यांचं दर्शन घेत आहेत. श्रीवास पंडितांच्या पाठीमागे प्रतापरुद्र महाराज पण बघत होते की श्री चैतन्य महाप्रभू कशा प्रकारे नृत्य करतात. विचार करा, परमेश्वर इतके आकर्षक आहेत, श्रीकृष्ण सर्व आकर्षक आहेत, आणि ते परमेश्वर जेव्हा राधा राणीच्या भावनेत आहेत आणि समोर जगन्नाथजींना बघून जेव्हा नृत्य करतायत, त्यांच्या प्रती आपलं प्रेम व्यक्त करतायत. एक पुढे श्री चैतन्य महाप्रभू काही वेळाने एक प्रार्थना अर्पण करतात. तेव्हा म्हणतात, मी तीच राधाराणी आहे आणि तुम्ही तेच श्रीकृष्ण आहात, पण हे जे स्थान आहे हे स्थान वृंदावन नाहीये. इथे तुम्ही एका राजाच्या वेशात आहात, तुमच्याकडे तलवारी आहेत, तुमच्याकडे एक राजवेश आहे. तुम्ही वृंदावनमध्ये जेव्हा असायचे तेव्हा तुमच्याकडे कपड्यांचा एक फेटा असायचा आणि त्याच्यावर वनमाला असायची किंवा वनातली काही सुंदर सुंदर सुगंधी फुलं असायची. पण इथे तुमच्या गळ्यामध्ये मोत्यांचे हार आहेत. मला हे जे वातावरण आहे हे आपल्या प्रेमासाठी अनुकूल नाही वाटत आहे, तर कृपया तुम्ही वृंदावनात येणार का? या प्रार्थना श्रीमती राधाराणी आणि गोपिकांनी जेव्हा ते श्रीकृष्णांना कुरुक्षेत्राला भेटायला गेले होते तेव्हा तिथे अर्पण केल्या होत्या. त्या प्रार्थना श्री चैतन्य महाप्रभूंनी आज जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेच्या दिवशी श्री जगन्नाथजींना बघून गायल्या. तर राधाराणी आहेत, त्यांना सोडून, ब्रजवासींना सोडून, गोपिकांना सोडून श्रीकृष्ण जेव्हा त्यांचा वय 11 वर्ष होतं तेव्हाच सोडून गेले होते. त्यानंतर जवळजवळ 100 वर्ष हे सर्व ब्रजवासी श्रीकृष्णांची वाट बघतायत आणि श्रीकृष्णांना रोज क्षणोक्षणी स्मरण करतायत आणि म्हणतायत, आमचे प्रेमळ श्रीकृष्ण पुन्हा कधी येणार, पुन्हा कधी येणार. आणि जेव्हा त्यांना एक खबर मिळाली की श्रीकृष्ण आता कुरुक्षेत्रात आहेत, तेव्हा कुरुक्षेत्राला भेटायला गेले त्यांना. पण तेव्हाचा हा वर्णन आहे की तेव्हा श्रीकृष्ण हे द्वारकाधीश होते, तेव्हा गायींची काळजी घेणारे गवळी रूपात नव्हते. तर तेव्हा जरी व्यक्ती ते असतील पण वातावरण ते नव्हतं, म्हणून श्रीमती राधाराणी ती भावना व्यक्त केली होती आणि ती भावना स्मरून
श्री चैतन्य महाप्रभू आज जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेच्या दिवशी तीच भावना व्यक्त करतायत. आपल्याकडे रविवारी जी रथयात्रा आहे, त्या रथयात्रेच्या वेळेस आपण कदाचित हा विचार करू, की आपण बारामतीत आहोत आणि हे जगन्नाथजी आहेत. पण त्यावेळेस जर आपण श्री चैतन्य महाप्रभूंची ती भावना आठवली, तर आपल्याला लक्षात येईल, रथयात्रेमध्ये भाग घेणं म्हणजे काय? एका शारीरिक स्तरावर रथयात्रेसमोर भाग घेणं, रथयात्रेत भाग घेणं म्हणजे ती एक दोरी घ्यायची, दोरी खेचायची आणि रथाला खेचायचं. पण जर आपण चैतन्य चरितामृताचं अध्ययन केलं, तर आपल्याला त्याचा एक खूप खोल अर्थ कळतो. जेव्हा श्रीमती राधाराणी आणि सर्व गोपिकांनी श्रीकृष्णांना ही भावना व्यक्त केली, की आम्ही तेच आहोत आणि तुम्ही पण तेच व्यक्ती आहात, पण तुमची वेशभूषा आणि आजूबाजूचे हे वातावरण आहे, ते आमच्या प्रेमाच्या भावनेला व्यक्त करण्यासाठी सोयीस्कर नाही वाटत आहे, पोषक नाही वाटत आहे. तर आमची एकच विनंती आहे, कृपया तुम्ही आमच्या मनाच्या रथावर बसून वृंदावनाला परत येणार का? आणि तेव्हा असं म्हणतात, सर्व गोपिकांनी मानसिक एक रथ बनवला आणि त्या रथावर श्रीकृष्णांना बसवलं आणि सर्व गोपिकांनी त्या रथाला खेचून वृंदावनापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. जेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीत नव्हते, तेव्हापर्यंत ही रथयात्रा दरवर्षी होते आणि केव्हापासून होते? सत्ययुगापासून होते. कोटी कोटी वर्षांपासून जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांची रथयात्रा जगन्नाथपुरीमध्ये होते. पण आजपर्यंत या रथयात्रेचा जो गहन अर्थ होता, जो खोल आध्यात्मिक त्याचं तात्पर्य आहे, ते कोणाला माहिती नव्हतं. म्हणून एक वासुदेव घोष म्हणून एक वैष्णव कवी आहेत. त्यांनी एक खूप सुंदर भजन लिहिलंय. म्हणतात, यदि गौर न होईतो तबे की होईतो केमोने धरिनो दे राधार महिमा प्रेम रस सीमा जगत जानात के. या भजनामध्ये वासुदेव घोष एक प्रार्थना अर्पण करतायत. म्हणतात, जर श्री चैतन्य महाप्रभू या जगात नसते आले तर काय झालं असतं? तर ते म्हणतात, राधार महिमा, राधा राणींच्या प्रेमाचा जो महिमा आहे, प्रेम रस सीमा, त्यांनी ज्या प्रकारे निर्मळपणे निस्वार्थी प्रेम श्रीकृष्णांना अर्पण केलंय, ते कोणाला कळालं असतं? म्हणून कोटी कोटी वर्षांपासून रथयात्रा होते, पण त्या रथयात्रेचा गाभा काय आहे, त्या रथयात्रेचा मूळ अर्थ काय आहे, ते कोणाला माहिती नव्हतं. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी 500 वर्षापूर्वी त्या रथयात्रेचा जो गहन अर्थ आहे तो सांगितला, की ही रथयात्रा म्हणजे गोपिकांनी मानसिक रथ जो तयार केला होता आणि ज्यावर श्रीकृष्णांना बसून वृंदावनाला घेऊन जायचा प्रयत्न करतायत, त्या गोपिकांच्या त्या प्रयत्नामध्ये आपण सहभागी होणे. विचार करा, आपण भक्तही नाही, शुद्ध भक्ती आपल्यासाठी दूर आहे. आपण जो हरिनाम करतो तो पण लक्षपूर्वक नाही करत. आपले जे 4 नियम पालन होतात त्यामध्ये पण कितीतरी दोष आहेत. या अशा परिस्थितीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू आपल्या सर्वांना एक विनंती करतायत आणि आपल्याला एक चान्स देतायत. गोपिकांनी श्रीकृष्णांना एका रथावर बसून वृंदावनाला जे नेलं, त्या पवित्र कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी. ही जरी आपल्याला एक गोष्ट लक्षात राहिली रविवारी या रथयात्रेच्या समारंभामध्ये भाग घेण्यावेळेस, आपल्याला एक लक्षात येईल, रथयात्रेमध्ये भाग घेणं हे आपल्या पुण्यकर्मामुळे नाही शक्य आहे. रथयात्रेमध्ये भाग घेणं हे आपल्यामुळे शक्यच नाहीये. हे केवळ श्रील प्रभुपादांची आणि श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे, की त्यांनी आपल्याला हे स्थान दिलंय आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला ही चेतना दिली आहे. तर म्हणून आपण रविवारी जेव्हा रथयात्रेमध्ये भाग घेऊ, आपण सगळेजण मानसिक हा विचार करू शकतो, की इथेच शेजारी कुठेतरी गोपिका आहे. इथेच कुठेतरी राधाराणी आहे आणि ते या रथाला खेचतायत आणि आपण जेव्हा त्या रथाला खेचतोय, आपण नाही खेचत आहे. आपल्याला काय माहिती की श्रीकृष्णांना काय प्रसन्न करतं? आपल्याला काय माहिती की श्रीकृष्णांना आपण कसं खुश करू शकतो? पण ज्यांना माहिती आहे, त्यांना आपण सहायता करू शकतो. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी आपण असिस्टन्स बनू शकतो. आणि म्हणून रथयात्रेच्या दिवशी दास, दास, दासानुदास भावना ही का महत्वाची आहे? आणि त्या दिवशी खरोखर जर त्या आपण भावनेला स्वीकारलं, तर आपण रथयात्रेच्या त्या गहन अर्थामध्ये प्रवेश करू शकतो. आणि खरोखर आपण सगळ्यांनी रथयात्रेच्या दिवशी ही प्रार्थना करायला पाहिजे, की हे राधाराणी, हे गोपिका, तुम्ही श्रीकृष्णांप्रती जे प्रेम व्यक्त करताय आणि तुम्ही श्रीकृष्णांना वृंदावनला घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करताय, त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही चान्स देताय. आमचं खूप मोठं भाग्य. आमची तुटकी फुटकी जी भक्ती आहे त्याला तुम्ही स्वीकार करा
आणि कृपया श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा तुम्ही जो प्रयत्न करताय त्याच्यामध्ये आम्हाला पण कुठेतरी एक छोटासा स्थान द्या. जितके हरे कृष्ण महामंत्र आपण गायलेत आतापर्यंत, जितके हरे कृष्ण महामंत्र आपण जप केलेत आपल्या माळेवर, त्या सगळ्या हरे कृष्ण महामंत्राची पूर्ती, त्याची परिपूर्णता आपल्याला येत्या रविवारी मिळणार आहे. की हे राधाराणी, हे श्रीकृष्ण, तुमच्या सेवेमध्ये आम्हाला स्थान द्या. ती सेवा या रविवारी आपल्याला मिळणार आहे शिल प्रभुपादांच्या कृपेने. विचार करा आपलं किती मोठं सौभाग्य आहे. आजपर्यंत आपण जेव्हा माळा केल्या, आजपर्यंत जेव्हा आपण संकीर्तन केलं, आपण नेहमी प्रार्थना करतो, सेवा द्या, सेवा द्या, सेवा द्या. येता रविवार 14 तारीख हा तो दिवस आहे ज्या दिवशी जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि राधाराणी आपल्याला त्या सगळ्या हरे कृष्ण महामंत्राची, त्या सगळ्या कीर्तनाची आपल्याला प्रतिसाद देणार आहेत आणि आपल्याला म्हणतायत की हो, तुम्ही प्रार्थना केली होती, ही घ्या सेवा, रथयात्रेमध्ये भाग घ्या. म्हणून शारीरिक स्तरावर जरी कष्ट होत असतील, त्या दिवशी कदाचित ऊन असेल आणि त्या दिवशी कदाचित ढगाळ वातावरण असेल, कदाचित पाऊसही असेल आणि आपण रस्त्यावरून ती रशी खेचतोय, पण आपल्या सर्वांना हे लक्षात पाहिजे, या रशीला खेचण्याचा जो चान्स आपल्याला मिळालाय, हा न भूतो न भविष्यती आहे. खूप विशेष आहे हे स्थान. आणि प्रभुपदांनी एक सांगितलं होतं की अशी मान्यता आहे, आपण जेव्हा ती दोर तो दोर किंवा ती रशी खेचतोय आणि रशी खेचताना जर आपण जगन्नाथजींचे दर्शन केले, मृत्यूच्या वेळेस असं म्हणतात, शेवटच्या काही क्षणांमध्ये जेव्हा प्राण जायचा असतो, आपलं पूर्ण जीवन एका व्हिडिओ रेकॉर्डिंग सारखं आपल्या डोळ्यासमोरून जातं. आपण लहानपणापासून जे काही कार्य केलेत, जे काही पुण्य केलंय, जे काही पाप केलंय, ते सगळं आपल्या डोळ्यासमोर एक फास्ट फॉरवर्ड असतं ना, फास्ट असं जात असतं सगळं. पण जगन्नाथजी एवढे कृपाळू आहेत की असं म्हणतात, जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोरून ती फिल्म जात असते, ती एका ठिकाणी येऊन थांबते. आणि ते दृश्य असतं की जेव्हा आपण रथयात्रेमध्ये भाग घेतोय आणि आपण ती रस्सी हातात घेऊन खेचतोय आणि जगन्नाथजींचं दर्शन समोर घेतोय, ते जे दृश्य आहे, त्या दृश्याला येऊन ते थांबतं. आणि ज्या कोणा व्यक्तीने जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांच्या रथाला खेचलं असेल, त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये त्यांचे पाप, त्यांचे पुण्य, त्यांनी जे काही केलं ते बाजूला ठेवून जगन्नाथजी त्या ठिकाणी येऊन ती फिल्म थांबवतात आणि जगन्नाथजींचं दर्शन घेऊन आपण देहत्याग करतो. आणि जगन्नाथजींच्या त्या प्रेमळ भावविभोर रूपाचं जेव्हा दर्शन करून आपण देहत्याग करतो, तेव्हा आपल्याला श्रीकृष्ण नक्कीच स्वीकार करतात. तर जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा किती कृपाळू आहेत आणि आपल्याला भगवतधामी घेऊन जाण्यासाठी किती आतुर आहेत, याचा आपण थोडा विचार करायला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू कशा प्रकारे तिथे नृत्य करतायत आणि श्रीवास पंडित त्या नृत्याला बघण्यासाठी खूप आतुर आहेत. आणि त्यांच्या पाठीमागे प्रतापरुद्र महाराज होते. तर प्रतापरुद्र महाराजांचे एक सेवक होते, त्यांचं नाव होतं हरिचंदन पात्रा म्हणून. ते हरिचंदन जे आहेत, हे विचार करत होते, श्रीवास पंडित उभे होते आणि श्रीवास पंडित श्री चैतन्य महाप्रभूंचं नृत्य जेव्हा बघत होते, तेव्हा प्रतापरुद्र महाराजांना ते नीट बघता येत नव्हतं. तर राजाचे नेहमी कोणी सेवक असतात, जे नेहमी विचार करत असतात की राजांना तरी नीट बघायला मिळायला पाहिजे. या जगात पण आपण बघतो की कोणी कोणी मोठे लोक जेव्हा येतात, तेव्हा मोठ्या लोकांच्या आजूबाजूला कोणी त्यांचे सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात, जे नेहमी त्यांच्यासाठी रस्ता मोकळा करतात. तर हरिचंदनला वाटलं, माझ्या राजांना श्री चैतन्य महाप्रभूंचं हे नृत्य नीट बघता येत नाहीये श्रीवास पंडितांमुळे. श्रीवास पंडित समोर उभे आहेत, त्यांना माहिती नाही श्रीवास पंडित कोण आहेत. तर त्यांनी श्रीवास पंडिताच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना बाजूला करायचा प्रयत्न केला. श्रीवास पंडित काही हलत नाहीये. श्रीवास पंडितांना एक क्षण पण श्री चैतन्य महाप्रभूंचं कीर्तन सोडायचं नाहीये. असं 2-3 वेळा त्यांनी हात लावला. श्रीवास पंडितांनी मागे बघितलं, बघितलं की हा राजाच्या सेवक आहे, पण त्यांना काही फरक नाही पडत. त्यांनी हरिचंदनला एक कानाखाली दिली आणि म्हणाले, मला डिस्टर्ब करू नको, श्री चैतन्य महाप्रभूंचं नृत्य बघू दे. हरिचंदन म्हणतोय, अरे मी राजाचा माणूस आहे आणि हा अनोळखी माणूस इथे पुरीमध्ये येऊन राजाच्या माणसाला कसं काय मारू शकतो. तर क्रोधाविष्ट होऊन हरिचंदन श्रीवास पंडितांना काहीतरी बोलतील, तेवढ्यात प्रताप रुद्र महाराजांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, हरिचंदन, तुझं खूप मोठं सौभाग्य आहे. श्रीवास पंडित पंचतत्वामध्ये आपण म्हणतो, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदी गौर भक्तवृंद. श्रीवास पंडित हे ऑल्टरवर आहेत. देवघरामध्ये आपण त्यांची पूजा करतो, त्या श्रीवास पंडितांनी तुला स्पर्श केला. हरिचंदनला ते समजायला वेळ लागला, पण प्रतापरुद्र महाराजांनी सांगितलं,
की अरे तुला कानाखाली जरी मारली असेल, पण विचार कर की काय कारणासाठी मारली. त्यांना जगन्नाथजींचं, श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन नीट घ्यायचं होतं आणि म्हणून. तर आपण हे याच्यातून शिकू शकतो, की कदाचित रथयात्रेच्या दिवशी काही भक्तांचा पाय आपल्यावर पडू शकतो. त्या गर्दीमध्ये कधी-कधी आपल्याला इजा पोहोचू शकते. पण आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे, की कदाचित आपले ते कर्म होते. कुठल्यातरी दुसऱ्या गर्दीमध्ये, दुसऱ्या कुठल्यातरी ठिकाणी आपल्या पायावर कदाचित कोणाचा तरी पाय पडणार होता. पण रथयात्रेच्या दिवशी आपलं एवढं मोठं सौभाग्य आहे. रथयात्रेमध्ये सहभागी होणारे सगळे जे भक्त आहेत, ते आतुरतेने जगन्नाथजींची सेवा करायसाठी तिथे आलेत. आणि जगन्नाथजींची सेवा करताना त्या आतुरतेमध्ये ते चालतायत. तर अशा प्रकारे या प्रेमळ अशा वातावरणामध्ये जर कोणा प्रेमळ भक्ताचा पाय आपल्या पायावर पडला, तर ॲक्चुअली आपल्याला ती इजा नाहीये. आपल्याला ते त्याच्या आतुरतेचा एक आशीर्वाद आपल्याला मिळाला. तर म्हणून कुठल्याही तीर्थयात्रेला जाताना, कुठल्याही तीर्थक्षेत्री जेव्हा काही आपल्याला छोट्या काही कधी काही काटे टोचतात किंवा कधी-कधी चढताना आपण घसरून पडतो, पाय मुरगळतो. आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे. तीर्थक्षेत्रांमध्ये किंवा तीर्थयात्रा करताना, जगन्नाथ यात्रा करताना जर आपल्या शरीराला थोडीफार जरी काही इजा झाली, ती इजा आपल्या कर्मांचं एक छोटंसं एक प्रतीक म्हणून आपल्याला मिळालंय. पण दुसरी गोष्ट म्हणजे जर तीच इजा आपल्याला दुसऱ्या कुठल्यातरी भौतिक ठिकाणी झाली असती, तर त्याच्यामध्ये आपल्या आध्यात्मिक शुद्धीकरण नसतं झालं. पण तीच इजा, तीच तोच त्रास जेव्हा आपल्याला कुठल्या पवित्र ठिकाणी मिळतोय, तर त्याच्यामध्ये आपलं आध्यात्मिक पोषण पण होतंय. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू नृत्य करतायत. श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथला बघून इतके भावाविष्ट, प्रेमाविष्ट झाले, की म्हणतात, "जग ग ग ग ग ग ग ग ग ग ग." जगन्नाथ हा शब्द पण नृत्य करताना श्री चैतन्य महाप्रभू बोलू शकत नव्हते आणि त्यांच्या पूर्ण शरीराची कांती बदलली. त्यांना इतकं प्रेम उफळून आलं. तर म्हणतात तप्त कांचन गौरांगी श्री राधाराणी आहेत, यांच्या शरीराची कांती ही सुवर्ण रंगाची आहे. श्री चैतन्य महाप्रभूंची पण रंगाची कांती ही सुवर्ण कांती होती. पण रथयात्रेमध्ये नृत्य करताना त्यांच्या शरीराची कांती बदलली आणि गुलाबी झाली. एक शिमुली वृक्ष असतं. शिमुली वृक्ष म्हणजे त्याच्यावर कापसासारखं, जसं कापसाचं जे रोप आहे, ते तर लहान असतं. पण एक असं उंच वृक्ष असतं, त्याच्यावर कापसासारखे असे धाग्यांचं एक फूल मिळतं. तर हे शिमुली जे वृक्ष आहे, त्याचं जे ते कापसासारखं जे आहे, ते खूप सॉफ्ट असतं, खूप छान असतं आणि कधी-कधी त्या कापसाच्या उशा बनवतात, त्या उशा खूप महाग असतात. तर ते शिमुली वृक्ष जे आहे, ते उंच आहे आणि त्याच्यावर ना पूर्ण त्या शरीराच्या त्या बुंध्यावर छोटे-छोटे काटे असतात. तर कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात, श्री चैतन्य महाप्रभूंचं संपूर्ण शरीर हे त्या शिमुली वृक्षासारखं झालं. तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय. कसं येतंय पाणी? डॉक्टरांकडे आपण गेलो, तर डॉक्टर कधी इंजेक्शन मारतात. त्या इंजेक्शनला सिरिंज म्हणतात, नाही? समोर अशी ती एक एक सुई असते. त्या नीडलला जर आपण असं दाबलं, त्या सिरिंजला जर दाबलं, तर कशी ती धार अशी बाहेर येते अशी सरळ, तशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून पाणी असं सिरिंजसारखं, असं धारीसारखं बाहेर येत होतं. त्यांच्या पूर्ण शरीरावर नुसता घाम सुटला होता. त्यांच्या प्रत्येक रोम, जे केस आहेत, ते सगळे उभे होते. जग ग ग ग ग ग ग ग असं नीट जगन्नाथ बोलूही शकत नव्हते. अशा प्रकारे त्यांच्या शरीराची कांती बदलली आणि त्यांच्या शरीरावर असे काट्यांसारखे त्यांचं शरीर बदललं. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे भक्त विचार करतायत, श्री चैतन्य महाप्रभूंना आपण आता कसं सांभाळायचं? आणि श्री चैतन्य महाप्रभू नृत्य करता-करता मध्येच खाली कोसळले. त्यांना स्वतःला आवरण नाही झालं आणि कोसळले जेव्हा, तेव्हा इतक्या वेळ नृत्य करून जेव्हा कोसळले, तर त्यांना इथे तोंडाच्या शेजारी या 2 ठिकाणी ना थोडा एक फोम निर्माण झाला. कधी आपण खूप धावतो, खूप पळतो, खूप मेहनत करतो, तर इथे फोम निर्माण होतो. तर तेव्हा एक भक्त होते शुभानंद म्हणून. त्या शुभानंद नावाच्या भक्ताने लगेच श्री चैतन्य महाप्रभूंच्या तोंडातून जो तो फोम पडला होता, तो घेतला आणि तो स्वीकार केला आणि म्हणाले, "श्री चैतन्य महाप्रभू भावाविष्ट होऊन, प्रेमाविष्ट होऊन आज जगन्नाथजींसमोर नृत्य करतायत आणि त्यांच्या त्या दिव्य नृत्यामध्ये त्यांच्या शरीराचा महाप्रसाद मला मिळाला. माझं किती मोठं सौभाग्य आहे." तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी एक योग्य भावना, दास दासानुदास भावना प्रतापरुद्र महाराजांच्या द्वारे, अद्वैत आचार्य श्रीवास पंडित यांच्याद्वारे आपल्याला शिकवली आहे. आपण थोडं हे पण चर्चा करूया, की श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये जगन्नाथजींचं काय महत्व आहे? कारण आपल्याला
महाराष्ट्रामध्ये तरी जगन्नाथजी माहिती नव्हते, पण श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिले. श्रील प्रभुपाद वर्णन करतात आपल्या शिष्यांना, लहानपणापासून मला जगन्नाथजींप्रती खूप आकर्षण होतं आणि नेहमी मी ट्रेनचं टाइम टेबल बघायचो. कलकत्त्याहून ट्रेन वृंदावनाला कधी जाते आणि कुठल्या दिवशी जाते, आणि तशाच प्रकारे कलकत्त्याहून ट्रेन जगन्नाथपुरीला कधी जाते याच्यावर मी नेहमी टाइम टेबल बघायचो. मी नेहमी हे बघायचो की तिकिटाची किंमत किती आहे. आणि श्रील प्रभुपाद सांगतात त्यावेळेस 4 रुपये तिकिटाची किंमत होती कलकत्तावरून जगन्नाथपुरीला जायला. पण म्हणतात मी लहान मुलगा होतो, माझ्याकडे तेवढेही पैसे नसायचे. म्हणतात एकदा मी विचार केला, माझं वय जेव्हा 8 वर्ष होतं, तेव्हा मी विचार केला की आपण पण जगन्नाथपुरीतली जशी रथयात्रा आहे, त्याचे ते जे रथ आहे ते 45 फूट उंच आहेत. 8 वर्षाचे अभय, तेव्हा त्यांचं नाव होतं अभय, त्यांनी विचार केला मला पण कलकत्त्यामध्ये ही रथयात्रा साजरी करायची आहे. तर जिथे श्रील प्रभुपाद लहानपणी राहायचे तिथे एक राधा गोविंदजी मंदिर होतं. तर त्यांच्या घरापासून राधा गोविंदजी मंदिर जाण्यासाठी जो रस्ता होता त्याच्यावर अभयनी एक दिवशी ठरवलं आपल्याला रथयात्रा साजरी करायची आहे. त्यांनी वडिलांकडे भरपूर हट्ट केला आणि म्हणाले की आपल्याला रथयात्रा करायची आणि मला अजून काही नाही पाहिजे. तर आपण साधारणपणे बघतो लहान मुलांना खेळणी हवी असते, पण अभय याला रथयात्रेचा रथ पाहिजे होता. मग वडील म्हणाले ठीक आहे आपण बघूया. बाजारात गेले, काही तिथे जे सुतार होते त्यांच्याकडे बघितलं, तर त्यांच्याकडे रेडीमेड रथ होते, पण ते रथ इतके महाग होते. गौर मोहन डे आपल्या मुलाला म्हणाले इतके महाग रथ आपण घेऊ नाही शकत. तर अभय रडू लागले, पण म्हणाले अरे आपल्याकडे पैसेच नाही आहेत, करायचं काय आपण. तर बरोबर परतीच्या रस्त्यावर, कारण अभय रडत होते, तर तेव्हा एक म्हातारी बाई आली बाहेर आणि म्हणाले अरे हा इतका गोड मुलगा आहे, हा काय रडतोय. तर वडिलांनी सांगितलं याला रथयात्रा साजरी करायची आणि याला रथ पाहिजे, पण रथ आम्हाला काही योग्य मिळत नाहीये. तर त्या म्हाताऱ्या बाईंनी सांगितलं माझ्याकडे रथ आहे, चला या आतमध्ये. आणि अभयसाठी रथयात्रा करण्यासाठी जे शक्यता नव्हती ते त्या बरोबर परतीच्या मार्गावरती म्हातारी बाई मिळाली, घरी घेऊन गेली. त्यांच्याकडे एक जुना रथ होता आणि 45 फूट उंच नव्हता, 3 फूट उंच होता. पण त्या रथामध्ये सगळं काही होतं आणि जणू काही अभयसाठी तो रथ त्यांनी राखीव ठेवला होता. लगेच गौर मोहंडेनी तो रथ घेतला, आपल्या घरी घेऊन गेले. अभय आणि त्याच्या वडिलांनी स्वतः त्या रथाची पुनर्निर्मिती केली. त्याच्यामध्ये 16 वेगवेगळे खांब बांधले जसे जगन्नाथपुरीच्या रथामध्ये असतात, आणि त्या 16 खांबांना नीट करून जगन्नाथपुरीच्या रथामध्ये जी टोपी असते, कापडाची अशी एक उंच शिखर जो असतो, तशा प्रकारे त्याच रंगाचं कापड घेतलं आणि अभय आणि त्याच्या वडिलांनी हुबेहूब जगन्नाथपुरीच्या रथयात्रेसारख्या रथाची ती टोपी बनवली कापडाची. मग अभय म्हणाला मला हे रथ आहे ना जसं आहे तसंच पाहिजे, तर मला लाकडी घोडे पण पाहिजेत. तर पुरीच्या रथावर लाकडी घोडे असतात आणि एक लाकडी सारथी पण असतो. तशाच प्रकारे अभयनी ते लाकडी घोडे तयार केले, एक सारथी तयार केला आणि त्याला स्वतः गौर मोहन डे आपल्या वडिलांना सांगितलं की तुम्ही पेंट घेऊन या बाजारातून आणि मी स्वतः पेंटिंग करेन. अभयनी 8 वर्षाचं वय असताना स्वतः त्या पूर्ण रथयात्रेला खूप छान पेंटिंग केलं. मग अभय म्हणाला आपल्याला फटाके पण पाहिजेत. मग फटाक्याचा जेव्हा हट्ट केला तेव्हा मात्र त्यांची आई मध्ये आली आणि आई म्हणाली फटाके वगैरे काय मिळणार नाही, चुपचाप हे रथयात्रा कर. मग म्हणाला ठीक आहे ठीक आहे मी करतो रथयात्रा. मग किती दिवस केली असेल. रथयात्रेच्या तिथीपासून 8 दिवस शास्त्रांमध्ये दिलंय की आपण 8 दिवस रथयात्रा करू शकतो. आणि म्हणून बघा की या रविवारी रथयात्रेची तिथी होती, गेल्या रविवारी, पण शास्त्रांनुसार मागच्या गेल्या रविवारच्या त्या तिथीपासून ते येत्या रविवारच्या 8 दिवसापर्यंत आपण कधीही रथयात्रा साजरी करू शकतो. आणि म्हणून आपण पूर्ण वर्षामध्ये कधीही रथयात्रा नाही करू शकत, पण आपण मग त्यातला तर विचार करतोय की रविवारी मॅक्झिमम भक्त येऊ शकतात, म्हणून मग त्या 8 दिवसांच्या अवधीमध्ये आपण येत्या रविवारी आता रथयात्रा साजरी करतोय. तसं अभयनी पण त्यावेळेस 8 वर्षांचं जरी वय असेल तरी शास्त्रोक्त त्यांनी सगळ्या नियमांचं पालन केलं आणि 8 दिवस दररोज त्या छोट्या रथाला त्या लाकडी घोड्यांसह आपल्या मित्रांना एकत्र करून संकीर्तन करून अभय स्वतः हरे कृष्ण महामंत्र गातायत आणि त्यांचे मित्र करताल वगैरे वाजवतात आणि या लहान भक्त मंडळींनी बाल मंडळींनी ती रथयात्रा साजरी केली. आणि मग अभयनी त्या रस्त्यावर दोन्हीकडे जितकी घरं होती
त्या घरांमध्ये जाऊन त्या महिलांना सांगितलं, की मी जगन्नाथजींची रथयात्रा साजरी करतो आणि जेव्हा मी जगन्नाथजींना घेऊन येणार, तेव्हा तुम्हाला सर्वांना भोग अर्पण करायचं आहे. तर सगळ्या माताजींनी त्या लहानशा जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांना भोग अर्पण केला आणि राधा गोविंदजी जे आहेत, ते तिथे गुंडीच्या मंदिर झालं. तिथे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा गेले. तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रम छोट्याशा अभयनी आयोजित केले आणि अशा प्रकारे जणू काही जगन्नाथपुरीची रथयात्रा आहे हुबेहूब तशी लहानपणी श्रील प्रभुपादांनी आयोजित केली. आणि प्रभुपाद म्हणतात, माझ्या वडिलांचे काही मित्र होते. ते माझ्या वडिलांना भेटले आणि म्हणाले, "काय हो, तुम्ही तुमच्या घरी रथयात्रा आयोजित करताय आणि तुम्ही काही सांगत पण नाही आम्हाला." आणि त्यांच्या वडिलांना वाटलं, हे लहान मुलांची जी रथयात्रा आहे त्याला इतकं काय महत्व देतायत. पण प्रभुपाद म्हणतात, की त्यांनी बघितलं, की मी कशा प्रकारे सगळ्या विधी नियमांचं पालन करत, करत ती रथयात्रा करतो आणि सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं, की हा लहानसा अभय आहे. याला कसं काय एवढं सगळं कळतंय? तर प्रभुपादांना लहानपणापासून हे आकर्षण होतं रथयात्रेप्रती. 1920 मध्ये श्रील प्रभुपादांचं वय होतं 24 आणि त्या वर्षी त्यांनी बी-ए ही डिग्री पास केली. तर 24 वर्ष श्रील प्रभुपाद हृदयामध्ये एक भावना घेऊन रोज जीवन जगतायत, की कधी जगन्नाथजींचं दर्शन होईल, कधी मी जगन्नाथपुरीला जाईन. ज्या दिवशी त्यांची बी-ए डिग्रीची परीक्षा संपली, त्या दिवशी श्रील प्रभुपादांनी लगेच एक तिकीट बुक केलं आणि त्या रात्री एका दिवसाचा विलंब न करता जगन्नाथपुरीला निघून गेले. आणि जगन्नाथपुरीला जाऊन पहिल्यांदा विचार करा, श्रील प्रभुपाद आणि जगन्नाथजींचं जेव्हा दर्शन केलं असेल, जर 24 वर्षांपासून कोणी वाट बघतोय, भगवंतांचं दर्शन कधी होईल, भगवंतांचं दर्शन कधी होईल, ते व्यक्ती जेव्हा 24 वर्षानंतर जेव्हा दर्शन करतायत, तेव्हा त्यांची काय भावना असेल. तर श्रील प्रभुपाद पहिल्यांदा जेव्हा जगन्नाथपुरी मंदिरात गेले, तेव्हा सगळ्यात पहिले त्यांनी तिथे श्री चैतन्य महाप्रभूंची षडभुज मूर्ती बघितली आणि लगेच त्यांना आठवलं, की श्री चैतन्य महाप्रभू पण पहिल्यांदा जेव्हा जगन्नाथपुरी मंदिरात गेले होते, तेव्हा तिथे बेशुद्ध पडले प्रेमामुळे. आणि श्रील प्रभुपादांना तिथे जगन्नाथजींसोबत त्यांच्या पूर्वी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन झालं, तेव्हा त्यांना ती सर्व लीला आठवली. मग त्यांच्या वडिलांनी जगन्नाथपुरीमध्ये प्रसाद घेण्यासाठी एक संपर्क दिला होता. मग श्रील प्रभुपाद त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी जेव्हा प्रसादाला बसले, तेव्हा ताटात त्यांनी बघितलं, की काहीतरी एक त्यांना असा एक पदार्थ दिसला. आणि श्रील प्रभुपादांनी त्यांना विचारलं, की "हे काय आहे?" तेव्हा जगन्नाथपुरीतील त्या भक्तांनी श्रील प्रभुपादांना सांगितलं, "हा तर मांसाहार आहे." आणि श्रील प्रभुपाद तेव्हा दचकले आणि म्हणाले, "मांसाहार? आपण वैष्णव आहोत, इथे मांसाहार कसं काय?" तर त्या भक्तांनी सांगितलं, की "नाही, जगन्नाथपुरीमध्ये चालतं हे म्हणून." आणि श्रील प्रभुपादांना त्या दिवशी लक्षात आलं, की जरी जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आहेत, पण काही कारणांमुळे तिथे नियमांचं पालन नीट होत नाहीये. आणि त्या ठिकाणी श्रील प्रभुपादांनी त्या दिवशी तो प्रसाद स्वीकार नाही केला आणि मनातल्या मनात विचार करत होते, की जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांची भक्ती करताना आपण मांसाहार कसे करू शकतो? पण बघा, जेव्हा मार्गदर्शन करायला कोणी नसेल, तेव्हा हळू प्रथा किंवा हळू नियम कसे हळू खाली जाऊ शकतात. तर जगन्नाथपुरीमध्ये काही वैष्णव भक्त आहेत, जे जगन्नाथजींचे भक्त आहेत, पण ते मांसाहार करतात. पण श्रील प्रभुपादांनी एका क्षणामध्ये ते स्थान त्यागलं. त्यांनी त्याला स्वीकार नाही केला आणि मनातल्या मनामध्ये विचार करत होते, श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांनी किती मोठं काम केलंय. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये जिथे मूळ मंदिर आहे, त्याच्या आजूबाजूला पण जर लोक नियमांचं पालन नाही करत आहेत, पण भक्तिसिद्धांत सरस्वतींनी पूर्ण जगभरामध्ये हा नियम त्यांनी स्थापित केला, की नाही, श्रीकृष्णांच्या भक्तांनी मांसाहार कुठल्याही परिस्थितीत नाही करायला पाहिजे. तर त्यांना आपल्या गुरु महाराजांप्रती कृतज्ञता निर्माण झाली. हे श्रील प्रभुपाद 1965 मध्ये 43 वर्ष प्रार्थना करतायत आपल्या गुरु महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. गुरु महाराजांची इच्छा होती, की आपण पाश्चात्य देशांमध्ये प्रचार करावा आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणींना आपण प्राधान्य द्यावं. विचार करा, 24 वर्ष वाट बघून जगन्नाथजींचं दर्शन झालं आणि 43 वर्षांची वाट बघून आज जेव्हा अमेरिकेला पोहोचलेत, तेव्हा नेहमी वाट बघतायत, की इथे मी जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांची रथयात्रा कशी स्थापित करू शकतो. का बरं? कारण राधाकृष्णांची सेवा याच्यामध्ये खूप कडक नियम आहेत. आणि राधाकृष्ण कारण सर्व अवतारांचे स्रोत आहेत, म्हणून त्यांची सेवा करायला खूप पवित्रता लागते. सगळ्या नियमांचं पालन करायला लागतं. आणि राधाकृष्ण
यांच्या सेवेमध्ये जर आपल्याकडून काही चुका घडल्या तर त्याचे अपराध पण खूप लवकर लागतात. पण तेच कृष्ण आणि तेच राधाराणी जेव्हा जगन्नाथ बलदेव सुभद्रांच्या रूपात येतात तर त्यांची सेवा करणं खूप सोपं जातं. तर 1965 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये श्रील प्रभुपाद पहिल्यांदा अमेरिकेत पोहोचले आणि 1967 मध्ये मार्च महिन्यामध्ये एक घटना घडली. श्रील प्रभुपादांचे अ, एक भक्त होते मुकुंद म्हणून शिष्य. हे न्यूयॉर्कमध्ये राहायचे आणि त्यांची पत्नी होती जानकी. तर हे तेव्हा तरुण आणि तरुणी होते आणि यांचे काही मित्र तर अमेरिकेमध्ये पूर्व तट आहे आणि पश्चिम तट आहे. जसं जगन्नाथपुरी पण भारताच्या पूर्व तटावर आहे आणि मुंबई हे पश्चिम तटावर आहे तसं. तर श्रील प्रभुपाद जेव्हा पोहोचले तेव्हा आधी न्यूयॉर्कला पोहोचले आणि न्यूयॉर्क हे शहर आहे हे पूर्व तटावर आहे. तर समजा जगन्नाथपुरीवरून आपल्याला मुंबईला यायचं असेल तर आपण म्हणू शकतो पूर्ण देश आपल्याला ट्रॅव्हल करायला लागेल, आपल्याला प्रवास करायला लागेल. तसंच अमेरिकेमध्ये पण न्यूयॉर्क वरून जर सॅन फ्रान्सिस्को म्हणून एक शहर आहे, तर सॅन फ्रान्सिस्को शहर आहे हे पश्चिम तटावर आहे आणि न्यूयॉर्क हे शहर आहे हे पूर्व तटावर आहे. तर प्रभुपाद पोचले पूर्व तटावर न्यूयॉर्कमध्ये. तर तिथे हे मुकुंद आणि जानकी आहेत, पण त्यांचे काही मित्र होते ते पश्चिम तटावर राहायचे, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहायचे. तर एकदा स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी आम्ही आमच्या मित्र मैत्रिणींना भेटायला सॅन फ्रान्सिस्कोला चालले आहोत म्हणून. तर प्रभुपाद म्हणाले खूप चांगली गोष्ट आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पण तरुण लोक राहतात का? तर म्हणाले हो, खूप तरुण लोक आहेत आणि त्यांना पण अध्यात्मामध्ये काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे. तर प्रभुपाद म्हणाले जर तुम्ही तिथे माझं नियोजन केलं तर मी तुम्हाला आणि तुमच्या त्या मित्रमैत्रिणींना भेटायला सॅन फ्रान्सिस्को इथे यायला तयार आहे म्हणून. तर हे मुकुंद आणि जानकी जे आहेत ते रस्त्यावर जाता जाता त्यांचे अजून एक मित्र मैत्रीण होते. तर त्यांचं नाव होतं सॅम म्हणून. तर हा जो सॅम जो होता हा एक कार्पेंटर होता. त्याला लाकडावर काम करायची कला होती. तर बघा कसं जुळून आलं. मुकुंद आणि जानकी त्या मित्र आणि मैत्रिणीला भेटायला गेले आणि त्यांना म्हणाले आम्हाला ना न्यूयॉर्कमध्ये एक स्वामीजी भेटले. म्हणतात हो का? अच्छा आणि काय म्हणतात ते स्वामीजी? तर हे स्वामीजी म्हणतायत की श्रीकृष्ण परमेश्वर आहेत आणि त्या श्रीकृष्णांच्या संदेशाचा प्रचार आपल्याला करायला पाहिजे. तर सॅमनी आयुष्यात कधी प्रभुपदांना बघितलं पण नाहीये, त्यांचं श्रवण पण नाही केलंय. पण तो एकदम त्याचे डोळे असे मोठे झाले आणि म्हणाले, "अरे, आपण एक काम करूया. या स्वामीजींना आपण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पण बोलवूया आणि या सगळ्या युवकांमध्ये स्वामीजींचा प्रचार आपण आयोजित करूया." त्यांनी कधी भेटले नाहीये, त्यांना कधी काही माहिती नाहीये. तर अशा प्रकारे हे 2 मित्र आणि त्या 2 मैत्रिणी असे हे 4 लोकं सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचले आणि तिथे खूप मोठा घोळका असायचा. तिथे गोल्डन गेट पार्क आहे. त्या गोल्डन गेट पार्कमध्ये त्या काळची परिस्थिती अशी होती, अमेरिकेमधले त्या काळचे युवक आणि युवती यांना आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षांचा त्याग करायचा होता. त्यांना असं वाटायचं, की हे आई-वडील आपल्यावर त्यांच्या अपेक्षा लादतायत आणि आम्हाला आमच्या आई-वडिलांच्या अपेक्षा नाही करायच्या. तर पूर्ण एक जनरेशन, पूर्ण एक पिढी तरुण आणि तरुणींची यांनी पूर्ण त्यांच्या देशातल्या संस्कृतीचा त्याग केला होता आणि म्हणतायत, आम्हाला काहीतरी ना पर्याय पाहिजे. आम्हाला आमच्या आई-वडिलांचं जीवन नाही जगायचंय. आणि त्या सगळ्यांमध्ये एक अलिखित नियम होता. 30 वर्षापेक्षा जास्ती जर कोणाचं वय असेल, त्या व्यक्तीचं आपण मुळीच ऐकायचं नाही. आपण फक्त एकमेकांचं ऐकायचं. आणि या अशा सगळ्या त्या एका वेगळ्या पर्यायी संस्कृतीला त्यावेळेस एक नाव होतं हिप्पी कल्चर. हिप्पी म्हणजे काय? जो कुठलेही नियम पालन करत नाही आणि ज्यांनी आपल्या घरातल्या संस्कृतीचा, आपल्या आई-वडिलांचा, आपल्या घराचा सगळा त्याग केलाय आणि अगदी निम्न दर्जाचं जीवन जगत होते. पण का? त्यांना एक असं वाटत होतं, की हे जे भौतिक वादावर आधारित आपले आई-वडील जीवन जगतायत, त्याचा पोकळपणा त्यांना जाणवत होता. आणि त्यांना असं वाटत होतं, की आम्हाला हे पोकळ जीवन नाही जगायचंय. आम्हाला भौतिकवाद नाही करायचा आहे. पण भौतिकवाद नाही करायचा हे बरोबर आहे. पण भौतिकवादाला जो पर्याय आहे, आध्यात्मिक मार्ग, तो त्यांना सांगायला कोणी तयार नव्हतं. म्हणून हे लोकं एका पर्यायी मार्गाच्या शोधासाठी हे सगळे मुलं बाहेर पडले होते. पण त्यांना मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. अशा या हिप्पी परिस्थितीमध्ये मुकुंद, त्यांची पत्नी जानकी, सॅम आणि त्यांची पत्नी हे 4 जण पोहोचले. आणि त्यांनी सगळ्यांना तिथे प्रचार केला, की एक स्वामीजी आहेत आणि ते आपल्याला एक पर्यायी एक संस्कृती देऊ शकतात आणि आम्ही ते अनुभवलंय. आणि सगळे म्हणाले, "ठीक आहे बघू." तर मुकुंद यांनी श्रील प्रभुपादांना तिथे यायची नियोजन केलं. त्यांना एक प्लेनचं तिकीट पाठवलं आणि प्रभुपाद तिथे आले आणि
त्यांनी विचारलं, की "इथे सगळ्या युवकांना जर मला भेटायचं असेल, तर काय स्थान आहे?" तर तेव्हा हे लोकं रात्री डान्स करायचे. कुठे डान्स करत असेल? रॉक अँड रोल एक क्लब होता. जिथे हे लोक रॉक डान्स करायचे. तर मुकुंदाने सांगितलं, सगळ्या युवकांना जर एकत्र भेटायचं असेल, तर त्याचे मंदिर वगैरे तर तेव्हा काही नव्हतं, सेंटर काही नव्हतं. तर म्हणाले, आपल्याला त्यांच्या ठिकाणी जायला लागेल. तर प्रभुपाद म्हणाले, "ठीक आहे, माझ्यासाठी तू एक कार्यक्रम आयोजित कर." विचार करा, हे 2 युवक आणि या 2 युवती त्याच्यातून दोघांनीच फक्त प्रभुपादांना भेटलेत आणि ओळखतात. त्यांनी जाऊन त्या क्लबमध्ये जाऊन सांगितलं, की आमचे एक असे स्वामीजी आहेत, भारतातून आले आहेत, म्हातारे आहेत आणि त्यांना काहीतरी गायचंय. तर तुम्ही त्यांना परवानगी देणार का? तर ते म्हणाले, "बघू, माहीत नाही कोण आहे, काय आहे." पण त्यांनी त्यांना पटवलं आणि अर्ध्या रात्री जेव्हा हे सगळे मुलं-मुली तिथे येऊन डान्स करायचे, रॉक एंड रोल तिथे, प्रभुपादांना बोलावलं आणि प्रभुपादांनी त्या सगळ्या तरुणांमध्ये हातात करताल घेऊन हरे कृष्णा, हरे कृष्णा या त्यांच्या विशिष्ट चालीमध्ये कीर्तन सुरू केलं आणि प्रभुपादांचा तो आवाज आणि प्रभुपादांचं ते करताल हे ऐकून हे सगळे तरुण-तरुणी जे रॉक एंड रोल डान्स करायला आले होते, ते थांबले आणि म्हणाले, "हा असा दिव्य आवाज तर कधी ऐकला नव्हता." आणि हळू, हळू प्रभुपादांच्या कीर्तनाला नाचू लागले आणि 1-1.5 तास श्रील प्रभुपादांनी कीर्तन केलं आणि त्या कीर्तनामध्ये हे सगळे युवक आणि युवती नाचत आणि म्हणाले, "अशा प्रकारचा एक्सपिरियन्स, अशा प्रकारचा अनुभव तर आम्हाला आजपर्यंत नाही आला." तर हे पहिलं प्रभुपादांचं कीर्तन आहे, जे असं बाहेर जाऊन त्यांनी केलं आणि या अशा पिढीला ते खूप आकर्षक वाटलं. मग नंतर हळू-हळू तो जो त्यांचा संदेश आहे तो पसरू लागला. रोज प्रभुपादांना येऊन ते ऐकू लागले, की गीतेमध्ये काय आहे, चैतन्य चरितामृतामध्ये काय आहे. असं करत-करत ती गोष्ट पुढे गेली. तर हे जे सॅम होते, त्यांची पत्नी होती मालती माताजी. मालती माताजी एकदा फिरता-फिरता एका इंडियन दुकानात गेली. तर अमेरिकेमध्ये चायनीज काही पाहिजे असेल तर चायनीज लोकांचं एक दुकान असतं. तिथे चायनीज काही गोष्टी मिळतात. तसं इंडियन लोकांना पण त्यांचे मसाले पाहिजे असतील, पापड पाहिजे असेल, तर एक इंडियन दुकान असतं तिथे. तिथे सगळं इंडियन सगळी सामग्री मिळते. तर मालती माता जी आहेत, हे त्या दुकानात गेले आणि त्यांना तिथे एक छोटीशी अशी मूर्ती दिसली. 2 किंवा 3 इंचाची असेल आणि ती त्यांना ना खूप आकर्षक वाटली. त्याचे असे 2 मोठे-मोठे डोळे होते. एक खूप छान असा लाल त्यांचा चेहरा होता किंवा त्यांचं एक हास्य होतं आणि त्यांचे असे 2 हात होते वेगळे. तर मालती माताजींकडे तर पैसे पण नव्हते. मालती माताजींनी ती जी छोटीशी अशी 3 इंचाची जी मूर्ती असेल, ती घेतली आणि एका अर्थाने चोरी केली आणि घरी नेऊन ठेवली. तर श्यामसुंदर प्रभूंनी बघितलं, की हे काहीतरी भारतातलं दिसतंय. विचारलं, "हे काय आहे?" तर म्हणे, "नाही, हे भारतातून मी घेऊन आली आहे म्हणून." श्यामसुंदरने सांगितलं, "आपण हे स्वामीजींना दाखवायला पाहिजे. स्वामीजींना भारतातलं आपण काहीतरी दाखवलं, तर त्यांना कदाचित आनंद होऊ शकतो." तर मालती माताजी आणि श्यामसुंदर प्रभू हे प्रभुपादांकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या टेबलवर अशी ती छोटीशी जी मूर्ती होती 3 इंचाची, ती ठेवली. आश्चर्य काय? श्रील प्रभुपादांनी लगेच त्या लहानशा मूर्तीसमोर साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि म्हणाले, "जय जगन्नाथ, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुमे." मालती माताजी आणि श्यामसुंदर प्रभू म्हणतात, "अरे, आपण काहीतरी मौल्यवान गोष्टी आणलेली दिसते. आपण काहीतरी मोठं काम केलेलं दिसतंय." प्रभुपादांनी म्हणाले, "हे जगन्नाथ आहेत. हे श्रीकृष्ण आहेत. हे पूर्ण विश्वाचे स्वामी आहेत आणि तुम्ही त्यांची मूर्ती आज घेऊन आलात." मग म्हणाले, "यांच्यासोबत अजून 2 मूर्त्या पण होत्या का?" मग मालती माताजी म्हणाले, "हो, मला नव्हतं माहिती की हे भगवंत आहेत, पण ते 2 मूर्त्या पण होत्या." मग लगेच मालती माताजी गेले आणि यावेळेस चोरी नाही केले. कारण भगवंत आहेत ते त्यांना माहिती नव्हतं म्हणून चोरी केलं होतं. मग त्याच्या शेजारी अशी पिवळी मूर्ती पण होती आणि एक पांढरी मूर्ती पण होती. आणि अशा प्रकारे जगन्नाथजींनी श्रील प्रभुपादांच्या त्या इच्छेचा मार्च 1967 मध्ये पहिला प्रतिसाद दिला. लहानशी जगन्नाथजींची मूर्ती, लहानशी सुभद्रा देवीची मूर्ती, लहानशी बलभद्र, बलरामजी यांची मूर्ती प्रभुपादांसमोर आली आणि प्रभुपादांच्या मनामध्ये तर ती भावना होतीच, की पाश्चात्य देशांमध्ये आपल्याला जर कृपा द्यायची असेल, राधाकृष्णांची सेवा आपण सुरुवातीला नाही देऊ शकत. त्याला पात्रता लागते. आपल्याला जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांची सेवा द्यायला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगत होतो, की कशाप्रकारे हे सॅम आणि मालती आहेत, यांना सॅन फ्रान्सिस्कोला यायचं पण नव्हतं. पण मुकुंद महाराज त्यांना तिथे जबरदस्तीने घेऊन आले आणि त्यांना स्वामीजी प्रति आकर्षण वाटलं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, की त्यांना कार्पेंटरच्या कामामध्ये एक इंटरेस्ट होता. तर बघा कसं जुळून आलं. पहिले व्यक्ती श्रील प्रभुपादांना जे थोडा त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतायत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये,
त्यांना कार्पेंट्री येते. न प्रभुपादांना ती लहानशी मूर्ती जेव्हा मिळाली, प्रभुपादांनी सांगितलं त्यांना, तू माझ्यासाठी अशा मोठ्या मूर्त्या तयार करू शकतोस का? आणि श्यामसुंदर प्रभूंना कारण ते एक इंटरेस्ट होता, ते म्हणाले, हो नक्की करीन. मग त्यांनी घरी आले आणि त्या लहानशा मूर्तीचे त्यांनी मेजरमेंट केले आणि त्या मेजरमेंट अनुसार त्यांनी एक ड्रॉइंग बनवलं की कशा प्रकारे मी ती मूर्ती बनवीन. तर पाश्चात्य देशांमध्ये घडलेली पहिली जगन्नाथजींची मूर्तीचं दर्शन कोणाला कोणाला घ्यायचंय? जर घ्यायचं असेल तर हात वर करा. ओके, मी तुम्हाला दाखवतो. जस्ट एक मिनिट. तर कोणाकोणाला दिसते ही मूर्ती? सो इथे प्रभुपादांच्या शेजारी जे जगन्नाथजी आहेत, हे जगन्नाथजी पाश्चात्य देशामध्ये त्यांना कोरीव काम करून पहिल्यांदा श्यामसुंदर प्रभूंनी या जगन्नाथजींना बनवलं. आणि नंतर हेच जगन्नाथजी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पहिली जेव्हा रथयात्रा घडली, त्याच्यावर पण आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर हे जगन्नाथजी मग त्या रथयात्रेमध्ये बाहेर गेले होते. तर अशा प्रकारे हे पहिले जगन्नाथजी झाले. आणि सगळ्या भक्तांमध्ये ही खबर पसरली की हे जगन्नाथजी किती गोड दिसतात. मग लगेच सगळ्या भक्तांनी काय केलं, तेच जे इंडियन दुकान होतं ज्याच्यातून मालती माताजींनी ती छोटी मूर्ती आणली होती, सगळ्या भक्तांनी स्वतःसाठी एक एक मूर्ती घेतली आणि गळ्यामध्ये एक धागा असतो, एक धागा घेतला आणि त्याच्यावर त्या जगन्नाथजींना असं त्यांनी तिथे फिट केलं आणि सगळ्या भक्तांच्या गळ्यामध्ये असे छोटे जगन्नाथजी होते. आणि त्या सगळ्या भक्तांमध्ये मग नंतर एक मधुद्विष प्रभू पण होते. तर मधुद्विष प्रभू पण एक खूप छान गोष्ट सांगतात. म्हणतात, जर ते हिप्पी कल्चर बद्दल मी बोललो, तर तो जो काळ होता तो अजूनही काळ होता की साऊथ ईस्ट एशिया म्हणजे थायलंड, मलेशिया असे जे सगळे देश आहेत, त्या देशांमध्ये एक देश आहे त्याचं नाव आहे व्हिएतनाम. आणि त्या काळामध्ये व्हिएतनाम आणि अमेरिकेमध्ये एक युद्ध सुरू झालं होतं. तर त्या युद्धामध्ये भाग घेण्यासाठी अमेरिकेमध्ये सर्व युवकांना जबरदस्ती युद्धामध्ये पाठवायचे. तर हे मधुद्विष प्रभू जे होते त्यांना पण एक कॉल आला आर्मीकडून की तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय. तर युवकांना ही मुभा नव्हती नाही म्हणायची. जर तुम्ही अमुक अमुक वयोगटात असाल तर तुम्हाला अमेरिकन आर्मीमध्ये सैन्यामध्ये भाग घेणं हे जबरदस्ती होतं. तर तिथे त्यांना बोलवलं. मग त्यांना सांगितलं की चला, आम्हाला तुम्हाला बघायचंय, नीट निरीक्षण करायचंय. तर त्यांनी कपडे वगैरे काढले शारीरिक निरीक्षण करण्यासाठी. मग बघितलं की तुझ्या गळ्यामध्ये काय आहे? तर त्यांनी सांगितलं, हे पूर्ण जगाचे स्वामी आहेत, हे जगन्नाथ आहेत. तर तो आर्मीमध्ये जो माणूस होता तो म्हणतो, काय हे काय नवीन बोलतोयस तू? आणि यांचा चेहरा असा वेगळा काय आणि यांचा रूप असं वेगळं काय? तो म्हणे, अरे तुला कळत नाही, हे पूर्ण जगाचे स्वामी आहेत, आम्हाला स्वामीजींनी सांगितलंय. तर तो आर्मीचा जो माणूस होता तो म्हणाला, या माणसाला आपण आर्मीमध्ये घेऊ नाही शकत, हा वेडा झालेला, याला बाहेर काढा. तर पण मधुद्विष प्रभू म्हणतात, मला आर्मीमध्ये टाकून व्हिएतनामला पाठवणार होते, मला जगन्नाथजींनी वाचवलं. आणि अशा प्रकारे मधुद्विष प्रभूंना पण जगन्नाथजींची सेवा करायला चान्स मिळाला. तर असं करत करत ज्या जगन्नाथ मंदिरामध्ये भारतामध्ये ज्या लोकांना प्रवेश करायची पण संधी नाहीये, दर्शन करायची पण संधी नाहीये, अशा अमेरिकन लोकांना शिल प्रभुपादांनी जगन्नाथजींची सेवा करायला चान्स मिळाला. मग प्रभुपादांनी ते जगन्नाथजी मी तुम्हाला दाखवले, तशा प्रकारे श्यामसुंदर प्रभूंना सांगितलं की तुम्ही अशाच प्रकारे सुभद्रा देवींना पण तयार करा आणि बलरामजींना पण तयार करा. आणि श्यामसुंदर प्रभूंनी मग विचार केला, अच्छा हे लाकडाबद्दल मी तुम्हाला नाही सांगितलं. तर जेव्हा प्रभुपाद आणि श्यामसुंदर प्रभू विचार विनिमय करत होते की आपण ती मूर्ती कशी तयार करायची, तेव्हा शिल प्रभुपादांनी त्यांना ओरिजिनल स्टोरी सांगितली. आणि जगन्नाथजी जेव्हा या जगामध्ये आले, तेव्हा ते लाकूड जे ते कसं आलं, जगन्नाथपुरीच्या समुद्रामध्ये तरंगत तरंगत एक लाकूड आलं होतं. तर आपण जर ती स्टोरी नीट वाचली तर त्याच्यामध्ये असं येतं, आज पण आपण जेव्हा जगन्नाथपुरीला जाऊ तेव्हा ज्या भागाला इथे हरिदास ठाकूर समाधी किंवा तोटा गोपीनाथ मंदिर आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूला एक चक्रतीर्थ म्हणून जागा आहे. आणि ते चक्रतीर्थ ती जागा आहे जिथे जगन्नाथपुरीमध्ये मूळ जगन्नाथ बलदेव सुभद्रांची मूर्ती जेव्हा तयार करायची होती, तेव्हा एक लाकडाचा मोठा ओंडका हा समुद्रामध्ये तरंगत तिथपर्यंत आला होता. तर ती जागा अजूनही उपलब्ध आहे. तर प्रभुपादांनी ही गोष्ट सांगितली होती श्यामसुंदर प्रभूंना. मग श्यामसुंदर प्रभू म्हणतात, आपण एक काम करूया, आपण सॅन फ्रान्सिस्को हे पण पश्चिम तटावर आहे, आपण तिथल्या समुद्रावर जाऊन बघूया. आणि विचार करा,
ज्या दिवशी प्रभुपादांनी त्यांना सांगितलं की तू अशी एक मूर्ती बनव, त्या दिवशी श्यामसुंदर प्रभू आणि त्यांची पत्नी मालती हे सॅन फ्रान्सिस्कोच्या समुद्राकडे गेले आणि त्या दिवशी त्यांना तिथे लाकडाचा एक मोठा ओंडका तरंगत तरंगत येताना सापडला. आणि श्यामसुंदर प्रभूंनी तो लाकडाचा ओंडका घेतला आणि त्या लाकडाच्या ओंडक्यातून जे जगन्नाथजी मी तुम्हाला त्या स्क्रीनवर दाखवले ते तयार केले, त्याच लाकडाच्या ओंडक्यातून सुभद्रा देवी आणि बलरामजी त्यांनी तयार केले. म्हणून आपल्या दृष्टीने आपण म्हणतो ना योगायोग, तर आपण म्हणू योगायोग आहे, पण ज्यांना या गोष्टींमध्ये एक थोडस एक लिंक लागते, की बरोबर मुकुंद हे तेव्हाच पूर्व तटावरून पश्चिम तटाला गेले. त्या रस्त्यावर त्यांना श्यामसुंदर प्रभू भेटले, ज्यांना कार्पेंट्री येत होती. त्याच दिवशी बरोबर मालती माताजींनी ते जगन्नाथजी चोरी करून आणले. मग ते छोट्या मूर्ती मिळाल्या. त्या छोट्या मूर्ती मिळाल्या तर रेफरन्स मिळाला. मग श्यामसुंदर प्रभूने सांगितलं की तुम्ही मोठ्या मूर्ती बनवा. त्या मोठ्या मूर्तीचं लाकूड कुठे आलं? बरोबर समुद्रामध्ये तरंगत तरंगत आलं आणि श्यामसुंदर प्रभूंनी ते 3 मूर्ती बनवले. मग प्रभुपाद म्हणाले, आता आपण या मूर्तींना मंदिरामध्ये स्थापना करण्याची गरज आहे. मग इन्स्टॉलेशन, आज जेव्हा प्राण प्रतिष्ठा होते तेव्हा किती त्याचा एक विस्तृत एक कार्यक्रम होतो. प्रभुपादांनी या जगन्नाथ बलदेव सुभद्रांची प्राण प्रतिष्ठा कशी केली असेल? प्रभुपादांनी जगन्नाथ बलदेव सुभद्रांना ठेवलं. त्या दिवशी मुकुंद आणि श्यामसुंदर यांना सांगितलं तुम्ही सगळ्या युवक आणि युवतींना घेऊन या. मग तेव्हा एक हयग्रीव म्हणून एक भक्त होते. प्रभुपादांनी त्यांना सांगितलं एक मोठी मेणबत्ती घेऊन ये. एक प्लेट घेतली, त्या प्लेटवर एक मेणबत्ती ठेवली. त्या मेणबत्तीला प्रभुपादांनी पेटवलं आणि म्हणाले, आता हयग्रीवला सांगितलं, मी संकीर्तन करीन आणि संकीर्तन करताना अशी ती प्लेट आणि ती मेणबत्ती जी आहे, ती अशी गोल तू जगन्नाथ बलदेव सुभद्रांना गोल गोल फिरवायची. आणि अशा प्रकारे तुझं झाल्यानंतर तुझ्या शेजारी जो भक्त आहे त्याला दे. त्याचं झाल्यानंतर तो शेजारच्या अशा प्रकारे या टेम्पल हॉलमध्ये जितके लोक आले सगळ्यांच्या हातात ती प्लेट जायला पाहिजे आणि त्यांनी त्या मेणबत्तीनी असं जगन्नाथजींसमोर ते गोल ओवाळायला पाहिजे. या लोकांना आरती नाही माहिती, या लोकांना दिवा नाही माहिती, यांना मेणबत्ती नाही माहिती, यांना काहीच नाही माहिती. पण प्रभुपादांनी असं सगळ्यांकडून ते आरती ओवाळून घेतली आणि आरती ओवाळून झाल्यानंतर सगळ्यांकडे जेव्हा ती आरती प्लेट, त्या आरती प्लेटमध्ये काय आहे? एक मेणबत्ती. आज जर आपण तशी आरती केली तर आपल्याला लोक येऊन म्हणतील काय हो प्रभूजी तुम्ही ही काय आरती करताय, पण ही पहिली जगन्नाथ बलदेव सुभद्रांची सॅन फ्रान्सिस्को मध्ये भारताबाहेरची ही पहिली आरती आहे. विचार करा, जगन्नाथ बलदेव सुभद्रांनी त्याचं वाईट नाही मानलं. जगन्नाथ बलदेव सुभद्रांनी हा विचार नाही केला की हे लोक काही नियम नाही पालन करत, नाही. प्रभुपादांनी जे शिकवलं ते जगन्नाथ बलदेव सुभद्रांनी स्वीकार केलं आणि अशा प्रकारे ती आरती प्रत्येक मुला मुलींनी तशी केली आणि जेव्हा शेवटी आली तेव्हा प्रभुपादांनी ते कीर्तन थांबवलं. प्रभुपादांनी ती आरती अशी घेतली आणि परत हयग्रीवला सांगितलं, अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांना शिकवा की ती आरती जी झालेली आहे त्याला असं करून आपण त्या आरतीला मान सन्मान करायला पाहिजे. आणि जर कोणाला काही जगन्नाथजींना दान द्यायची असेल तर त्या आरती प्लेटमध्ये ते टाकू शकतात. अशा प्रकारे जगन्नाथ बलदेव सुभद्रांची जी पहिली स्थापना झाली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ती अशा सोप्या पद्धतीने झाली. त्याचे 2 भाग होते. एक मेणबत्तीद्वारे त्यांची आरती आणि दुसरं होतं नाम संकीर्तन. तशी चैतन्य महाप्रभू आणि शिल प्रभुपाद आपल्याला विनंती करतायत, नाम संकीर्तनामध्ये आपलं आपल्याला स्थान शोधायचं आहे, कारण नाम संकीर्तन हे कलियुग युगधर्म आहे. अशा प्रकारे जेव्हा ते पूर्ण आरती सगळ्यांनी घेतली मग तेव्हा प्रभुपादांनी एक प्रवचन दिलं आणि त्या प्रवचनामध्ये प्रभुपादांनी काय सांगितलं असेल? प्रभुपाद म्हणाले, खरं तर जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची सेवा करण्यासाठी खूप विधी आणि नियम आहेत, पण तुम्हाला मी एक सांगतो, जेव्हा पण तुम्ही जगन्नाथ बलदेव सुभद्रांच्या दर्शनासाठी याल तेव्हा जर शक्य असेल तर एखादं फूल घेऊन या. जेव्हा पण तुम्ही याल, जेव्हा शक्य असेल तेव्हा एखादं फळ घेऊन या. मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतोय की जेव्हा जेव्हा जगन्नाथ बलदेव सुभद्रांच्या दर्शनाला याल तेव्हा एखादं फूल किंवा एक फळ घेऊन या. यानी जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे खूप प्रसन्न होतात. तर विचार करा, मोठमोठ्या मंदिरांमध्ये अगदी आपल्या जगन्नाथपुरीच्या मंदिरांमध्ये किती मोठ्या मोठ्या विधी होतात ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती पण नाही की काय काय होतात. पण प्रभुपादांनी त्या सगळ्या विधींना किती सोपं केलं. म्हणाले नाम संकीर्तन करा, त्यांना एक आरती ओवाळा आणि त्यांच्यासाठी एक फूल किंवा फळ अर्पण करा. अशा प्रकारे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताबाहेरचं पहिलं जगन्नाथ मंदिर स्थापित झालं आणि श्रील प्रभुपादांनी सॅन फ्रान्सिस्कोला नवीन नाव दिलं. त्यांना म्हणाले न्यू जगन्नाथपुरी. तर आजही आपण जर सॅन फ्रान्सिस्कोच्या
अमेरिकन मंदिरामध्ये गेलो इस्कॉनच्या, तर त्याचं नाव आहे न्यू जगन्नाथ पुरी. तर अशा प्रकारे ही गोष्ट पुढे गेली. मग एक दिवशी प्रभुपादांनी बघितलं की अमेरिकेमध्ये असे काही ट्रक असतात, जसे आज पण आपण बघतो, काही ट्रेलर असतात बघा. ट्रेलर म्हणजे समोर चालकची कॅबिन असते आणि मागे असं फ्लॅट जागा असते. त्याच्यावर कधी कंटेनर ठेवतात किंवा कधी काय त्याचे सामान ठेवतात. अशी फ्लॅट बेड ट्रक म्हणतात त्याला. तर प्रभुपादांनी ती बघितली आणि प्रभुपादांच्या मनामध्ये परत एक आयडिया आली. तर प्रभुपाद काय करतायत, पाश्चात्य लोकांना पूर्वची संस्कृती द्यायचा प्रयत्न करतायत. पाश्चात्य लोकांना पाश्चात्य संस्कृती देणं सोपं आहे आणि भारतामध्ये जे जन्मले त्यांना भारतीय संस्कृती देणं सोपं आहे. पण पाश्चात्य देशातल्या लोकांना भारताची संस्कृती देणं किती कठीण आहे विचार करा. पण प्रभुपाद नेहमी तो विचार करतायत. गुरु महाराजांची इच्छा पूर्ण करायची. तर जेव्हा तो फ्लॅट बेड ट्रक बघितला, तेव्हा त्यांना एक आयडिया सुचली. इथे तो जगन्नाथ सारखा रथ बनवायला कदाचित कठीण जाईल आणि कधी भविष्यात आपण करू. पण मला सुरुवात करायची आहे. माझं वय वाढतंय आणि मला या लोकांना तो अनुभव द्यायचा आहे जगन्नाथपुरीचा. तर त्यांनी पुन्हा एकदा श्यामसुंदर प्रभूंना विनंती केली, श्यामसुंदर, आपण या फ्लॅट बेड ट्रकला रथ यात्रेमध्ये परिवर्तित करू शकतो का? तर श्यामसुंदर प्रभू तर काय होच म्हणणार आहेत. ते म्हणाले, हो करूया आपण. मग म्हणाले, मी तुला हे काम देतो, तू थोडस याच्यावर विचार कर आणि आपण कशा प्रकारे याला पुढे नेऊ शकतो याच्यावर तू विचार कर म्हणून. तर अशा करत करत मार्च महिन्यामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा सापडले आणि एप्रिल महिन्यामध्ये श्रील प्रभुपादांना सॅन फ्रान्सिस्को सोडून पुन्हा एकदा न्यूयॉर्कला जायला लागलं. मग जेव्हा जात होते तेव्हा मुकुंद श्यामसुंदर यांनी म्हणाले, पण प्रभुपाद तुम्ही तर म्हणाले होते की आपल्याला रथयात्रा करायची आहे. मग जुलै महिन्यामध्ये रथयात्रा करायची आहे. तर प्रभुपाद म्हणाले, तुम्ही सगळं नियोजन करा. मी न्यूयॉर्कमध्ये पण परत प्रचार करतोय आणि मग पुन्हा मी येईन. पण तुम्ही जर नियोजन चांगलं केलं तर मी एक तुम्हाला आश्वासन देतो, जगन्नाथ बलदेव सुभद्रांची रथयात्रा खूप सुंदर प्रकारे आपण साजरी करू. तर एवढं आश्वासन देऊन प्रभुपाद न्यूयॉर्कला गेले. तो एप्रिल 9, 1967 या दिवशी श्रील प्रभुपाद न्यूयॉर्कला गेले. काही दिवस गेले आणि हे या लोकांनी विचार केला. प्रभुपादांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जो मॉर्निंग प्रोग्राम सुरू केला होता, श्रील प्रभुपादांनी जो नाम जप माळा करायला शिकवलं होतं, ते सगळं तर करायचंच होतं. तर त्याच्यामध्ये इतकी एनर्जी जात होती, कारण प्रभुपाद जेव्हा स्वतः होते तेव्हा खूप सोपं होतं. पण प्रभुपाद आता न्यूयॉर्कला निघून गेले. या तरुण मुलांना, आपल्या मित्र आणि मैत्रिणींना हे पटवून देणं की आपल्याला रोज जप करायचा आहे, सोपं नव्हतं. तर त्याच्यामध्ये त्याची एनर्जी गेली. असं करत करत एप्रिल महिना गेला. असं करत करत पूर्ण मे महिना गेला आणि यांची काही तयारी अजून सुरू नव्हती झाली. जून 1 तारखेला अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क वरून सॅन फ्रान्सिस्कोला एक फोन कॉल आला. तिथे गर्गमुनी प्रभू म्हणून होते. त्या गर्गमुनी प्रभूंनी मुकुंद महाराजांना फोन केला आणि सांगितलं, श्रील प्रभुपादांना एक स्ट्रोक आलाय. आपल्याला हार्ट अटॅक माहितीये. हार्ट अटॅक म्हणजे फक्त हृदयाला त्रास होतो. स्ट्रोक म्हणजे कधी कधी आपल्या डोक्याला जो रक्तप्रवाह असतो तो थांबतो. आणि स्ट्रोक इज मोर डेंजरस. स्ट्रोक हा हार्ट अटॅक पेक्षा जास्ती घातक ठरतो. तर 1 जूनला जेव्हा हा फोन कॉल आला, मग ह्या सगळ्या तरुणांच्या हृदयामध्ये पुन्हा एकदा वेदना झाल्या आणि म्हणाले, स्वामीजींसाठी आपण एवढं सगळं त्यांना आश्वासन दिलं होतं की आपण त्यांनी जी दिलेली संस्कृती आहे ती स्थापित करू, पण कदाचित आपण त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडलो. तर त्या दिवशी, ज्या दिवशी फोन आला, त्या दिवशी या सगळ्या तरुण तरुणींनी विचार केला. स्वामीजींना जेव्हा पण भेटलो तेव्हा स्वामीजी म्हणतात, तुम्ही जप करताय का? तुम्ही हरे कृष्णाचा जप करताय का? तर प्रभुपादांना हरे कृष्णाचा जप करणं हे खूप महत्वाचं असायचं. तर त्या दिवशी त्यांनी ठरवलं, स्वामीजींना जर स्ट्रोक आलाय आणि एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेत, आज आपल्याला स्वामीजींना जर प्रसन्न करायचं असेल तर आज आपल्याला संकीर्तन करायला पाहिजे. त्या दिवशी लगेच सर्व युवकांमध्ये खबर पसरली, स्वामीजी न्यूयॉर्कमध्ये एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेत आणि आपल्याला नाम संकीर्तन करायचंय. जेव्हापासून तो सकाळी फोन कॉल आला होता त्या दिवशीपासून, त्या क्षणापासून यांनी नाम संकीर्तन सुरू केलं आणि रात्रभर नाम संकीर्तन केलं. तर मुकुंद महाराज म्हणतात, मी इतका थकलो होतो रात्री, 12, 12:30ला मला ते राहावे ना, मी बेशुद्ध पडणार होतो आणि मी जाऊन झोपलो. 6 वाजता उठलो आणि म्हणालो बघतो की काय झालं. तर खाली धावत धावत आले. तर तिथे त्यांच्या पत्नी होत्या जानकी माताजी. जानकी माताजी तेव्हा पण रात्रभर संकीर्तन करून सकाळी 6 पण संकीर्तन करतायत. आणि तेव्हा मग मुकुंद महाराजांनी विचारलं की कसं झालं, काय झालं, कसं केलं संकीर्तन? तर म्हणाले,
आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत संकीर्तन करत होतो. आणि 2 वाजता संकीर्तन करता करता एक वेगळा अनुभव इथे निर्माण झाला. तर मुकुंद महाराज म्हणतात, "काय अनुभव निर्माण झाला?" मग तेव्हा जानकी माताजींनी म्हटलं, की जो फोन कॉल आला होता ना, की स्वामीजींना जेव्हा स्ट्रोक आलाय, तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं डॉक्टरांनी, "आजची रात्र ही खूप निर्णायक रात्र ठरणार आहे. आजची रात्र खूप धोकादायक रात्र आहे." कारण स्ट्रोक आल्यावर तेव्हा प्रभुपादांचं वय किती होतं? 72. 72 वयामध्ये एका संन्यासी आहेत. त्यांचं प्रवास, राहणं, खाणं काही नीट सोयीस्कर नव्हतं. अमेरिकेमध्ये थंडीचं वातावरण होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये स्ट्रोक म्हणजे खूप डेंजरस होता. तर डॉक्टरनी सांगितलं होतं, "आजची रात्र निर्णायक आहे." तर म्हणाले, "म्हणून आम्ही तीव्रतेने संकीर्तन करत होतो आणि रात्री 2च्या आसपास या कमऱ्यामध्ये, टेम्पल हॉलमध्ये वातावरण पूर्णपणे बदललं." तर मुकुंद महाराज म्हणाले, "वातावरण बदललं म्हणजे काय?" तर म्हणाले, "अचानक जे असं एक टेन्शन आलं होतं, जे असं वाटत होतं, की काय होईल, काय होईल? संकीर्तन करता-करता ते पूर्ण वातावरण असं एकदम निवारण झालं. एकदम असं शांत झालं आणि मनामध्ये एक आंतरिक शांतता अनुभवली." मुकुंद महाराज म्हणतायत, "हे इथे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये बसलेत. हे इथे कीर्तन करता-करता हे काय म्हणतायत, की शांतता लाभली?" मग सकाळी 6 वाजता जेव्हा मुकुंद महाराज आले, त्यांनी तर ते अनुभवलं नव्हतं. मग त्यांनी न्यूयॉर्कला फोन केला आणि म्हणाले, "स्वामीजींची तब्येत कशी आहे?" डॉक्टर म्हणाले होते, की रात्र निर्णायक ठरेल. मग तेव्हा गर्गमुनी प्रभूंनी सांगितलं, की डॉक्टर सकाळी येऊन गेले आणि म्हणाले, "जो धोका रात्री येऊ शकत होता, तो टळलाय आणि स्वामीजी याच्या पुढे पण लांब जगणार आहेत. जे काही होणार होतं ते तर रात्री घडणार होतं. पण का कोणास ठाऊक रात्री काही झालं नाहीये आणि स्वामीजी आता लांब जगणार आहेत." आणि मग तेव्हा मुकुंद महाराजांना लक्षात आलं, की सॅन फ्रान्सिस्कोच्या मंदिरामध्ये देशाच्या पूर्ण पार हे भक्त लोक स्वामीजींच्या प्रेमापोटी जेव्हा नाम संकीर्तन करत होते रात्रभर, तेव्हा जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांनी ती प्रार्थना ऐकली आणि कदाचित त्या रात्री श्रील प्रभुपाद आपल्याला सोडून या जगाला सोडून गेले असते. पण जानकी माताजी आणि या सगळ्या भक्तांच्या प्रेमापोटी जे संकीर्तन केलं, त्या संकीर्तनामुळे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांनी प्रभुपादांना या जगात ठेवलं. बघा, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा किती दयाळू आहेत आणि किती कृपाळू आहेत. 2 दिवसांनी श्रील प्रभुपादांनी एक पत्र पाठवलं. एक पत्र पाठवलं, ते सगळ्या सॅन फ्रान्सिस्कोच्या भक्तांना पाठवलं आणि म्हणाले, "मी असं ऐकलं, की तुम्ही अजूनही नाम संकीर्तन करताय आणि 2 महिने झाले मी तुम्हाला ते सगळं शिकवून न्यूयॉर्कला आलोय. पण तरी तुम्ही मी जे शिकवलं ते सोडलं नाही. मला खूप आनंद झालाय आणि तुम्ही मला प्रसन्न केलंय. अशा प्रकारे तुम्ही सगळे एकत्र येऊन हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे या महामंत्राचा जप कधी सोडू नका." मुकुंद महाराजांनी ते पत्र सगळ्यांसोबत वाचलं, तेव्हा त्यांना एक लक्षात आलं, प्रभुपादांना जर खुश करायचं असेल, तर नाम संकीर्तनाने श्रील प्रभुपाद नेहमी खुश होतात. आणि मग दुसऱ्या दिवशी मुकुंद महाराजांना एक वैयक्तिक पत्र पण प्रभुपादांनी पाठवलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, "कदाचित त्या रात्री मी तुम्हा सर्वांना सोडून गेलो असतो, कारण माझी परिस्थिती खूप वाईट होती. पण मला एक लक्षात येतंय, सॅन फ्रान्सिस्कोच्या तुम्हा सर्व भक्तांनी एकत्र येऊन जो नाम संकीर्तन केलं आणि रात्रीभर तुम्ही जे नाम संकीर्तन करत होते, त्या नाम संकीर्तनामुळे मला जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांनी अजूनही या जगात ठेवलंय आणि म्हणून माझं जे जीवन आहे हे तुमच्यामुळे आहे. मी तुमच्या प्रती खूप खूप कृतज्ञ आहे." मग मुकुंद महाराजांना लक्षात आलं, स्वामीजी आपल्यासारख्या या लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये काही सद्गुण नाहीयेत, आपण तर 2 महिने हरे कृष्ण महामंत्राला दुर्लक्ष केलं. आपण तर एवढा प्रयत्न पण नाही केला. पण प्रभुपाद आपल्यामध्ये एवढे सद्गुण बघतायत, तर आजपासून आपण या हरे कृष्ण महामंत्राला सिरियसली घेतलं पाहिजे. या हरे कृष्ण महामंत्रामुळे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांनी स्वामीजींना या जगामध्ये ठेवलंय. नाहीतर स्वामीजी आपल्याला सोडून गेले असते तर काय झालं असतं? त्या दिवशीपासून मुकुंद महाराज म्हणतात, आम्ही जपासाठी, संकीर्तनासाठी पण खूप सीरियस झालो आणि त्या दिवशीपासून आम्ही हे पण ठरवलं, आता आपल्याला ती रथयात्रा आयोजित करायची आहे आणि जुलै महिन्यामध्ये त्या रथयात्रेच्या दिवशी रथयात्रा जर आयोजित केली तर स्वामीजींना इथे येण्यासाठी खूप प्रेरणा मिळेल. तर ही सगळी घटना आहे जून 1 तारखेची. 2-3 दिवसांमध्ये ते पत्रव्यवहार झाला. जून 2 किंवा 3 तारखेपासून मुकुंद महाराज आणि या सगळ्या युवकांना एक मोठी ऊर्जा मिळाली आणि म्हणाले, "आता आपण रथयात्रा खूप छान आयोजित करूया." एका महिन्यामध्ये या सगळ्या भक्तांनी सगळी तयारी केली. तो एक फ्लॅट बेड ट्रक घेतला. त्याच्यावर त्यांनी नियोजन केलं. एक जयानंद प्रभू म्हणून होते. त्या जयानंद प्रभूंनी दररोज बाजारामध्ये जाऊन सगळ्या दुकानांना जाऊन भिक्षा मागितली आणि सांगितले, "आमच्या स्वामीजींना
जगन्नाथ बलदेव सुभद्रांची रथयात्रा करायची आहे आणि स्वामीजींचं म्हणणं आहे आपण खूप चांगला प्रसाद खाऊ घालायला पाहिजे. जगन्नाथजींची कृपा त्यांच्या प्रसादाद्वारे मिळते. तर म्हणून कृपया तुम्ही भिक्षा देणार का? तर हे व्यक्ती सर्व दुकानांमध्ये जाऊन विचार करा भिक्षा मागायचे आणि अशा प्रकारे 1 महिना जून 2 किंवा 3 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत कमीत कमी त्यांनी दररोज जाऊन भिक्षा मागितली आणि अशा प्रकारे काही धान्य, काही भाज्या, काही फळं वगैरे असे सगळे त्यांनी एकत्रित केले आणि पूर्ण मार्केटमध्ये लोकं विचारतात, की तुम्ही कोण आम्ही ओळखत नाही. जगन्नाथ कोण हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही म्हणताय की तुमचे कोणतरी एक स्वामीजी आहेत, त्यांना पण आम्ही कधी बघितलं नाही, ते पण आम्हाला माहिती नाही. पण ज्या प्रकारे उत्साहाने तुम्ही येऊन म्हणताय, "अहो, आमचे स्वामीजी आहेत, आमचे गुरुजी आहेत आणि आमचे एक भगवंत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला हे पाहिजे." केवळ तुमच्या त्या उत्साहाला प्रतिसाद देऊन आम्ही तुम्हाला ही भिक्षा देतोय. अशा प्रकारे तो दिवस आला, की जेव्हा जून 25 तारखेला श्रील प्रभुपाद पुन्हा एकदा न्यूयॉर्कवरून रथयात्रेच्या तयारीसाठी सॅन फ्रान्सिस्कोला आले. पण त्या स्ट्रोकमुळे ते जिवंत तर राहिले होते, पण श्रील प्रभुपादांना त्या स्ट्रोकमुळे खूप त्रास पण झाला होता. तर त्यांची तब्येत काही बरी नव्हती. मग आता ते राहणार कुठे? नॉर्मली जिथे भक्त राहायचे सॅन फ्रान्सिस्को मंदिराजवळ, तिथे प्रभुपाद राहू शकत नव्हते. कारण वातावरण पण तेव्हाचं चांगलं नव्हतं. खूप हवा चालायची आणि म्हातारपणी जेव्हा अशी हवा चालते, तेव्हा त्याचा खूप त्रास होतो म्हाताऱ्या लोकांना. तर मग काय केलं, प्रभुपादांसाठी एक वेगळं घर ठेवलं. मग ते घर सॅन फ्रान्सिस्को शहरापासून दूर होतं, तर तिथे प्रभुपादांना ठेवलं. असं करत-करत शेवटी जुलै 9 तारीख आली आणि जुलै 9 तारीख काय होती? रथयात्रेची तिथीची तारीख होती. त्या दिवशी श्यामसुंदर प्रभू, मुकुंद महाराज या सगळ्या भक्तांना एकत्रित केलं आणि सगळीकडे खबर पसरली, की त्या दिवशी रथयात्रा आहे. पण सगळ्यांच्या मनामध्ये एक हुरहूर लागली होती. आपण एवढी रथयात्रा आयोजित करतो तर आहोत, पण स्वामीजी येतील का? त्या दिवशी सकाळी त्यांनी स्वामीजींना फोन केला. प्रभुपाद म्हणाले प्रभुपाद तेव्हा आराम करत होते. हयग्रीव प्रभूंनी फोन उचलला आणि म्हणाले, "नाही हो, स्वामीजींची तब्येत खराब आहे. स्वामीजी येऊ शकत नाही." तर या लोकांनी विचार केला, स्वामीजी येऊ शकत नाही तर काय झालं? आपण एक काम करूया. आपण रथयात्रा त्यांच्या घरापर्यंत नेऊया. स्वामीजींशिवाय रथयात्रा कशी करायची? मग पोलिसांना विचारलं तर पोलीस म्हणाले, "अजिबात तुम्हाला परमिशन नाही देणार त्या रस्त्यावर जायची. हा जो बाजूचा जो कडेचा रस्ता आहे त्याच्यावर करा तुमचं जे काही करायचंय तर." श्यामसुंदर प्रभू म्हणाले, "अरे काही काळजी करू नको. आपण स्वामीजी नसले तरी स्वामीजींचे आशीर्वाद आहेत आणि स्वामीजी सॅन फ्रान्सिस्कोमध्येच आहेत. तर आपण स्वामीजींना प्रसन्न करण्यासाठी एक खूप छान रथयात्रा करूया." मग एक ती ट्रक तयार केली आणि त्या ट्रकमध्ये स्वामीजींनी जसं सांगितलं होतं तसं जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांना ठेवलं. ते चित्र कोणाकोणाला बघायचंय. तर आता तुम्हाला पाश्चात्य देशांमध्ये सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये जुलै 9, 1967 या पवित्र तारखेला भारताबाहेर झालेल्या पहिल्या रथयात्रेचं दृश्य दाखवतो. कसं होतं? दिसतंय स्क्रीनवर तर हा ना खूप जुना फोटो आहे, म्हणून थोडंसं दिसतंय. पण याच्यात आपण बघू शकतो एक ट्रक दिसते आणि त्या ट्रकच्या पाठीमागे तो फ्लॅट बेड ट्रक आहे. तर साइडला जगन्नाथजी बघतायत, मागच्या बाजूला सुभद्रा देवी बघतायत आणि जगन्नाथजींच्या पाठीमागे बलरामजी आहेत ते त्या बाजूला बघतायत. तर हे प्रभुपादांनी एक आयडिया दिली, की जेव्हा आपण रथ वगैरे नाहीये आपल्याकडे, पण आपण सगळ्यांना जगन्नाथजींचं दर्शन मिळायला पाहिजे. तर कोणी चुकायला नाही पाहिजे. तर डावीकडे, उजवीकडे आणि पाठीमागे असे जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा जरी एका रथावर असतील, पण त्यांनी कशाप्रकारे बघा दर्शन दिलंय आणि काय-काय तयारी केली. तर झेंडूच्या फुलांच्या माळा बनवल्या या सगळ्या भक्तांनी. त्या झेंडूच्या फुलांनी त्यांनी डेकोरेट केलं त्या रथाला आणि त्रिकोणी रंगीबेरंगी कागदं असे फाडले त्यांनी आणि त्याचे असे काय फ्लॅग किंवा ध्वजा तयार केली आणि तोरण तयार केलं. कारण स्वामीजींनी हे सगळं सांगितलं होतं, की भारतामध्ये जेव्हा तोरण लावतात तेव्हा कसं, तशा या ट्रकला सगळीकडे तोरण लावलं, फुलांनी सजवलं आणि अशा प्रकारे ही सॅन फ्रान्सिस्को मंदिराची पहिली रथयात्रा घडली. तर आता कसं करायचं? श्यामसुंदर प्रभू ते ट्रक चालवतायत. हं. आणि मुकुंद प्रभू आहेत, जे त्यातल्या त्यात सीनियर होते, तर ते हरे कृष्ण महामंत्र गात होते. मग त्यांनी जेव्हा महामंत्र गायला सुरुवात केली, तेव्हा अँप्लिफायर होता तो ऑन केला. पण अँप्लिफायर इलेक्ट्रिकल आहे. तर अँप्लिफायर चालवण्यासाठी एक जनरेटर पाहिजे. तो जनरेटर जेव्हा सुरू केला तिथे,
तेव्हा त्याचा डुब 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 असा खूप आवाज झाला. तर लगेच आता मग श्यामसुंदर प्रभू आणि मुकुंद प्रभू म्हणतात, अरे हा जर जनरेटर बाहेर ठेवला आणि याचा जर इतका आवाज आला तर मग संकीर्तन कसं ऐकणार? तर श्यामसुंदर प्रभूंनी आयडिया दिली, एक काम करूया, आपण एक कार मागूया आणि त्या कारमध्ये तो जनरेटर ठेवूया आणि 100 फूट 200 फूट दूर ती कार अशी मागे मागे चालेल. म्हणजे आपलं ट्रक, जगन्नाथ बलदेव सुभद्रा, त्याच्या मागे आपले सगळे भक्त संकीर्तन करतात आणि त्याच्या मागे ती कार. मुकुंद प्रभू म्हणाले, अरे असं जनरेटर मागे ठेवून ती विजेची तार भक्तांच्या मधून देऊ नाही शकत, कुठे काही अपघात झाला तर प्रॉब्लेम होणार. म्हणाले, अरे हो बरोबर आहे, मग काय करायचं? मग श्यामसुंदर प्रभूंनी सांगितलं, एक काम कर, तो जो जनरेटर आहे ना, तो मी इथे ट्रक चालवतोय माझ्या शेजारी ठेव. म्हणाले, अरे त्या जनरेटर मधून जो धूर येईल त्याचं काय? तो म्हणाले, अरे काही फरक नाही पडत, इथे ठेव, मी सहन करायला तयार आहे. दुसरा पर्याय नव्हता, कारण तो जनरेटर कारमध्ये नाही ठेवू शकत, भक्तांना त्रास होऊ शकतो. तो जनरेटर ट्रकवर नाही ठेवू शकत, कारण आवाज येणार, त्याचं संकीर्तन कसं होणार? एकच पर्याय होता, जे ट्रक चालवताय त्या ट्रकच्या शेजारी तो जनरेटर ठेवायचा. पण त्या धुराचं काय होईल? तो धूर तर श्यामसुंदर प्रभूंच्या नाकात जाईल ना. पण प्रभू म्हणाले, स्वामीजींच्या प्रसन्नतेसाठी मी तो धूर पण घ्यायला तयार आहे. मुकुंदम प्रभू म्हणाले, आता दुसरा काही पर्याय नव्हता, सगळे लोक आले होते आणि वाट बघत होते. तर अशा प्रकारे त्या पहिल्या रथयात्रेचा जो जनरेटर होता, तो त्या ट्रकच्या ड्रायव्हरच्या कॅबिनच्या बाजूला होता. आणि मुकुंद प्रभूंनी अर्धा तास संकीर्तन केलं आणि नंतर त्यांना वाटलं थोडंसं बघायला पाहिजे काय परिस्थिती आहे. तर जेव्हा दुसरा एक जीवानंद म्हणून भक्त होते, त्या जीवानंदला सांगितलं, तू आता संकीर्तन कर, मी जर बघतो. त्या ट्रकमध्ये गेले, बघितलं तर इतका धूर होता तिथे आणि श्यामसुंदर प्रभू कशा बसे त्या धुरामध्ये राहून तो ट्रक चालवत होते. लगेच त्यांनी सांगितलं, एक मिनिट, तुम्ही बाहेर पडा, आधी थोडा श्वास घ्या. ते म्हणाले, अरे पण मी बाहेर पडलो तर ट्रक कसं चालणार? ते म्हणाले, ते पण बरोबर आहे. तर अशा प्रकारे मुकुंद प्रभूंना ते सोडे ना, मुकुंद प्रभू पण तिथे बसले. मग मुकुंद प्रभू म्हणाले, अरे तुम्ही एवढा धूर घेताय त्या जनरेटरचा, तर मी पण धूर घेणार. अशा प्रकारे दोघं थोडा धूर घेत होते, थोडा बाहेर श्वास घेत होते, थोडा धूर घेत होते, थोडा बाहेर श्वास घेत होते. अशा प्रकारे ती रथयात्रा त्यांनी केली. आणि प्रभुपादांनी सांगितली होती की वेग जास्ती नाही ठेवायचा, रथयात्रेचा जो वेग आहे तो कमी ठेवायचा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळेल म्हणून. मग आता हा जो ट्रक आहे, तर सगळेजण आनंद घेतात मागे, तिथे फळांचं वितरण होत आहे, महाप्रसाद मिळतोय. हे दोन आयोजक आहेत ज्यांनी सगळी जबाबदारी घेतली आहे. ते जनरेटरच्या डिझेलचा धूर घेत आहेत, पण म्हणतायत स्वामीजींच्या प्रसन्नतेसाठी आपण करू शकतो हे. तर बघा, प्रभुपादांप्रती किती प्रेम होतं, प्रभुपादांप्रती किती निष्ठा होती, की प्रभुपादांना काय आवडेल तसं आपण करूया म्हणून. आणि प्रभुपाद आहेत नाही तिथे, पण त्यांच्या मनामध्ये एक आहे, प्रभुपादांनी जे जे सांगितलं ते आपण पालन करायचं. तर मी स्वतःला विचार करत होतो, मी जर तिथे असेन आणि माझ्या शेजारी एक जनरेटर आहे आणि त्या जनरेटरचा डुब 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 असा तो पूर्ण धूर येतोय, मी ऍक्च्युली ती ट्रक फास्ट चालवीन आणि लवकरात लवकर ती रथयात्रा संपन्न करीन. पण नाही, स्वामीजींनी सांगितलं होतं की स्पीड कमी ठेवायचा म्हणून हळू 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 ते चालत आणि तासोन तास मुकुंद प्रभू आणि श्यामसुंदर प्रभू यांनी तो जनरेटरचा धूर घेतला. पण स्वामीजींच्या म्हणण्यानुसार जशी रथयात्रा व्हायला पाहिजे तशी केली. मग एक स्थान आलं रथयात्रेमध्ये जिथे एक स्लोप होता. आता सगळे जे लोक गाडी चालवतात, कार चालवतात, त्यांना माहितीये की स्लोप जेव्हा येतो तेव्हा तुम्ही पटकन तिथून काढता, कारण हळूहळू काढलं तर ती जर बंद पडलं तर स्लोप मध्ये गाडीला वर नेणं खूप कठीण होतं, तो चॅलेंज असतो. तर हा तर खूप मोठा ट्रक होता, वजनी होता. बरं, वजनी ट्रक आहे पण हा जबाबदारीचा ट्रक आहे. का बरं? कारण या ट्रकवर भगवंतांच्या मूर्ती ठेवल्यात. हा ट्रक जर मध्ये बंद पडला, ही जर रथयात्रा बंद पडली तर कठीण होईल. म्हणजे वेग पण नाही वाढवू शकत, तिथे असं थोडासा जर्क बसली, थोडा जर धक्का बसला तर त्या मूर्ती पडू शकतात. म्हणजे फास्ट पण नाही चालवायचंय, धक्के पण नाही बसलेले पाहिजेत, स्लो चालवायचंय आणि स्लोप वर हळूहळू चढवायचंय. त्याच्यामध्ये असं करता करताना तो क्लच ब्रेक वगैरे ते नीट सांभाळू नाही शकले. एका ठिकाणी ती कार, ती जी ट्रक होती त्याची इंजिन बंद पडली. आता काय करायचं? आता चालू करायचंय आणि हळूहळू क्लच ब्रेक ऍक्सिलेटर करत करत वर न्यायचंय. ते करताना परत एकदा श्यामसुंदर प्रभूंकडून चूक झाली आणि तो मोठा ट्रक 6 फूट मागे गेला आणि 6 फूट मागे जाऊन काहीतरी अडकला. आणि असं ते जे हे लोक त्या ट्रकच्या ड्रायव्हर कॅबिन मध्ये बसलेत, जसं मी वर्णन केलं, आणि मध्येच एक आवाज आला, डुप म्हणून. तर मुकुंद प्रभूंच्या हृदयामध्ये एक खूप मोठी भीती निर्माण झाली. स्लोपवर ट्रक वर चाललाय, तो ट्रक बंद पडला,
आणि 6 फूट मागे आला. जर तुम्ही तो ट्रक चालवताय तर तुमच्या मनामध्ये काय भीती येईल विचार करा. रथयात्रेच्या पाठीमागे तर भक्त असतात की नाही? तर मग श्यामसुंदर प्रभूंच्या मनात एक भीती आली. अरे, ते सगळे भक्त लोक संकीर्तन करत होते आणि कळत न कळत जेव्हा तो ट्रक अचानक जेव्हा मागे आला, एक कोणी भक्त गेला की काय? मुकुंद प्रभू मनामध्ये खूप प्रार्थना करू लागले आणि पटकन त्या ट्रकच्या समोरच्या त्या ड्रायव्हर सीट म्हणून खाली उडी मारली आणि तिथे बघायला गेले. बघितलं, धन्यवाद भगवंता, तिथे कोणी भक्त नव्हता. तिथे रस्त्यामध्ये एक असं मॅनहोल असतो ना, एक छिद्र असतं ना, जिथे खाली गटारी वगैरे जातात. तो छिद्र चुकीने ओपन राहिला होता. आणि त्या छिद्रामध्ये तो ट्रक असा 6 फूट मागे येऊन तिथे फसला होता. म्हणाले, "नशीब नाही तर आज कोणी तिथे भक्त गेलं असतं तर काय आपण उत्तर दिलं असतं स्वामीजींना." असं करून पुन्हा एकदा मग श्यामसुंदर पुन्हा सांगितलं, "अरे, आता सांभाळून घे." आणि असा हळूच करून तो ट्रक सुरू झाला आणि ती रथयात्रा संपन्न झाली. ते ट्रक घेऊन जगन्नाथजी परत दुपारी परत आले. सगळ्या लोकांना खूप टेस्टी महाप्रसाद मिळाला. सगळेजण खुश झाले. पण स्वामीजी नव्हते. मग हे दोघं परत विचार करत स्वामीजींना सांगायचंय. मग संध्याकाळी पुन्हा एकदा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर श्यामसुंदर प्रभू आणि मुकुंद प्रभू यांनी विचार केला, आता स्वामीजींकडे जायचं आपल्याला. तर तोच ट्रक जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांना घेऊन सोबत 19 भक्तांना घेतलं. पण हा ट्रक कसा आहे? बस नाही आहे. मागे असा फ्लॅट आहे. या फ्लॅट ट्रकवर जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा बसलेले आहेत. 19 भक्त कसे बसले असतील? त्या ट्रकच्या काठावर 19 भक्त बसलेत आणि पाय असे खाली लटकतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये संध्याकाळी श्यामसुंदर प्रभू आणि मुकुंद प्रभू तो ट्रक घेऊन स्वामीजींच्या घरी गेले. जे स्वामीजी होते. स्वामीजी आजारी होते म्हणून आले नव्हते. मग तिथे कीर्तनाचा आवाज आला. मग प्रभुपाद एकदम खुश झाले. आजारी होते, आराम करत होते, पण कीर्तनाचा आवाज ऐकून एकदम खुश झाले. लगेच दरवाजापर्यंत आले आणि बघितले, तो पूर्ण असा मोठा ट्रक आला तिथे. आणि मग श्यामसुंदर प्रभूंनी सांगितलं, प्रभुपाद येताना ना खूप असे ना रस्त्यांमध्ये खूप वळणं होती आणि मला विचार करत होतो की मी कसं करू कारण मागे भक्त बसले. तर एक यांच्या मनामध्ये हुरहुर लागली होती की स्वामीजींना भेटायचं आणि स्वामीजींना सगळा रिपोर्ट द्यायचा की स्वामीजी तुमची वर्षानुवर्षांची इच्छा होती. 43 वर्षांपासून तुम्ही विचार करताय की पाश्चात्य देशांमध्ये रथयात्रा करायची आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. तर तुम्हाला भेटायचं पण होतं. पण तो ट्रक ओपन होता आणि तो ट्रक जेव्हा टर्न घेतोय तेव्हा जर कोणी पडलं वगैरे तर अशा प्रकारे श्यामसुंदर प्रभूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि स्वामीजींचा चेहरा असा एकदम खुलला आणि प्रभुपाद म्हणाले, माझ्या गुरु महाराजांची इच्छा होती की जगन्नाथ, बलदेव, सुभद्रांची कृपा ही फक्त भारतापर्यंत मर्यादित नसायला पाहिजे, पूर्ण जगामध्ये जायला पाहिजे. आज तुम्ही ती माझी इच्छा पूर्ण केली, माझ्या गुरु महाराजांची इच्छा पूर्ण केली. खूप खूप धन्यवाद. प्रभुपादांचा हा धन्यवाद म्हणजे सगळ्यात मोठा आशीर्वाद. तर हे धन्यवाद ऐकून मग मुकुंद प्रभूंनी ती घटना पण सांगितली. कुठली घटना सांगितली? की तो ट्रक बंद पडला आणि तो ट्रक असा 6 फूट मागे आला आणि तो मध्ये तिथे फसला. ही घटना जेव्हा स्वामीजींना सांगितली तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं, "अच्छा! तो ट्रक मागे आला? अरे जगन्नाथपुरीमध्ये पण असं होतं." आणि मग स्वामीजींनी सांगितलं, की जगन्नाथजींचा जो रथ आहे ना, तो आपण नाही खेचू शकत. ती जगन्नाथजींची इच्छा आहे. गोपिकांच्या इच्छेला प्रतिसाद देण्यासाठी वृंदावनला जातात. म्हणाले, आज पण जगन्नाथपुरीमध्ये जेव्हा रथ खेचतो, तेव्हा कधी-कधी तो रथ मध्येच थांबतो. आणि त्याचं कारण नाहीये काही. ते किती लोकं खेचतायत. श्री चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस तर घटना आहे. कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, श्री चैतन्य महाप्रभू खेचतायत आणि तो रथ हलेना. मग राजांनी हत्तींना बोलावलं आणि हत्ती त्या रथाच्या पाठीमागे गेले आणि हत्ती धक्का मारतायत, समोरून लोकं खेचतायत, पण तो रथ हलेना. मग श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, "हे भौतिक शक्तीने नाही हलणार." मग श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रार्थना अर्पण केल्या आणि श्री चैतन्य महाप्रभू मागे गेले आणि आपल्या डोक्यांनी त्यांना रथाला जेव्हा असा धक्का मारला, तेव्हा तो रथ चालू लागला. विचार करा, हत्ती ज्या रथाला हलवू नाही शकले, तर श्री चैतन्य महाप्रभूंनी भावना व्यक्त केल्या, प्रार्थना व्यक्त केल्या आणि आपल्या डोक्यांचा जेव्हा धक्का दिला, तेव्हा तो रथ चालू लागला. तर श्रील प्रभुपादांनी सांगितलं, आज तुमचा जो ट्रक होता, तो ट्रक पण असा मागे आला आणि मध्येच फसला आणि हलेना आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही हळू-हळू काहीतरी पुढे-मागे करून तो रथ चालवला. म्हणाले, याचा अर्थ आपली सॅन फ्रान्सिस्कोची पहिली रथयात्रा यशस्वी झाली. हरी बोल. म्हणाले, जगन्नाथपुरीमध्ये पण अशीच रथयात्रा होते. आणि जेव्हा स्वामीजींकडून त्यांना एक ते प्रशस्ती पत्र मिळालं, की हो, आज आपण जे काही तुटके-फुटके प्रयत्न केले ते स्वामीजींना आवडले आणि स्वामीजींनी सांगितलं, की नाही ही अधिकृत रथयात्रा आहे. कारण जगन्नाथपुरीचा पण रथ असा फसतो आणि तुमचा पण ट्रक फसलाय.
तेव्हा मुकुंद प्रभू आणि श्यामसुंदर प्रभूंना मनामध्ये खूप समाधान लाभलं. स्वामीजी खुश आहेत ना. जगन्नाथ बलदेव सुभद्रांची प्रामाणिक अधिकृत रथयात्रा आज पाश्चात्य देशांमध्ये पण झाली ना, त्याला खूप छान झालं. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादांच्या आशीर्वादाने भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्या इच्छेप्रमाणे जुलै 9, 1967 या तारखेला सॅन फ्रान्सिस्को न्यू जगन्नाथपुरी इथे पहिली रथयात्रा झाली. आणि याच दृष्टीने आपण बारामतीमध्ये 14 जुलै 2024 या तारखेला पहिली रथयात्रा आयोजित करतोय. आपलं पण खूप मोठं सौभाग्य आहे. आणि आपण श्री चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करू शकतो, श्रील प्रभुपादांना प्रार्थना करू शकतो, की ज्या प्रकारे पाश्चात्य देशातल्या त्या युवकांनी त्यांच्या हिशोबाने काहीतरी प्रयत्न केले. किती योग्य, किती अयोग्य माहिती नाही. किती नियमांचं पालन झालं, किती नियमांचं पालन नाही झालं माहीत नाही. पण कमीत कमी त्या सगळ्यांमध्ये दासानुदास भावना होती आणि स्वामीजींना प्रसन्न करायची भावना होती. तशाच प्रकारे बारामतीमध्ये आपल्यामध्ये पण काही उणिवा असतील, आपल्यामधून पण काही कमतरता असतील. पण आपण कमीत कमी जर प्रभुपादांना आज प्रार्थना केली आणि सांगितलं, "हे प्रभुपाद, तुमची इच्छा होती. जगभर हे हरिनाम पसरावं." तर त्या दृष्टीने आम्ही बारामतीमध्ये ही रथयात्रा आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमच्याकडून ज्या काही चुका होतील, ज्या काही कमतरता होतील, त्या तुम्ही कदाचित दुर्लक्ष करा. हीच आमची एक तुमच्या प्रती एक नम्र विनंती आहे. आणि आम्हाला पण तुमची कृपा द्या, जेणेकरून अनेक अनेक बारामतीकरांना जगन्नाथ बलदेव सुभद्रांची दृष्टीपात होईल. तर जगन्नाथजी आहेत, एक असे भगवंत आहेत ज्यांच्या डोळ्यांना पापण्या नाही आहेत. तुम्ही बलरामजींच्या डोळ्यांना बघितलं तर त्यांच्या डोळ्यांना पण पापण्या नाही आहेत. पण जगन्नाथजींच्या डोळ्यांना पापण्या नाहीत का? तर नेहमी कृपा देण्यासाठी आतुर असतात. तर बारामतीकरांना जगन्नाथजींचा दृष्टिपात 14 तारखेला होणार आहे आणि त्यामध्ये आपण सगळे सहभागी होऊ. योग्य भावनेने होऊ, दासानुदास भावनेत होऊ आणि श्रील प्रभुपादांना स्मरून श्रील प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी करू. अशा प्रकारे या भावनेमध्ये जर केलं तर श्रील प्रभुपाद नक्की प्रसन्न होतील. तर खूप खूप धन्यवाद. मला खूप छान ही संधी मिळाली. बारामतीमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्रा आपण पहिल्यांदा आयोजित करतोय आणि त्याबद्दल 2 शब्द प्रभुपादांनी कशी आयोजित केली, श्री चैतन्य महाप्रभूंनी कसा भाग घेतला याच्याबद्दल बोलण्याची तुम्ही संधी दिली. यासाठी मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. जय अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय जगन्नाथ रथ यात्रा महामहोत्सव की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. तर सर्व भक्तांना मी विनंती करतो की खूप उत्साहाने, खूप आनंदाने आणि खूप कृतज्ञतेने आपण ही रथयात्रा साजरी करूया. आणि असंख्य लोकांना महाप्रसाद आपण आयोजित करतोय. त्यासाठी जर आपण काही मदत करू शकलात, तर जगन्नाथजींना आपण तो छान भोग अर्पण करूया आणि त्याच्यानंतर सर्व बारामतीकरांना जगन्नाथ बलदेव सुभद्रांचा तो महाप्रसाद खाऊ घालूया. अशा प्रकारे जगन्नाथ बलदेव सुभद्रांची कृपा सर्वांपर्यंत पोहोच करूया. हरे कृष्ण. काही अनाउन्समेंट असेल तर मग अनाउन्समेंट करू शकतो. मला हा जगन्नाथ रथयात्रेचा जो मूळ आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला या ठिकाणी शेअर केला. अमेरिकेतली पहिली रथयात्रा ती आम्हाला ऍक्च्युअली तुम्ही मला सॅन फ्रान्सिस्को मध्ये घेऊन गेला. तिथे कशा प्रकारे जो रथयात्रेचा अनुभव आला तर त्याचा अतिशय प्रेरणा दिली. त्याबद्दल म्हणजे काही अनाउन्समेंट आहेत 2-3 आपल्या डोनेशनच्या बद्दल त्यांनी ते करतोय. मागच्या काही दिवसापासून मागील काही 2-3 प्रोग्राम मध्ये आपण मॅथ्स साठी आणि काही आपण मेसेज दिलेले होते. तर त्याच्यामध्ये मॅथ्स साठी जे काही देणगीदार भक्त आहेत त्यांची मी नाव या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. तर देणगीदार भक्त आहेत